ते स्टुडंट्स, इम्पल्स बॅचचा आपला हा MCQचा फर्स्ट लेक्चर आहे. तर या लेक्चरमध्ये मी पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे MCQs तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. तर पहा लेक्चरचं स्ट्रक्चर कसं असेल माहिती का? तर मी सुरुवातीला तर वन शॉट रिव्हिजन घेईन, म्हणजे कंप्लीट पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा सर्वच पॉईंट समजतो. एक 2 स्लाईडवरती एक फॉर्म्युला शीट बनवली आहे मी. मग त्या 2 स्लाईडवरती कंप्लीट लेसन तुम्हाला रिवाइज करून दिला जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक MCQ असाइनमेंट आहे, 50 MCQची असाइनमेंट. तर ही 50 MCQची असाइनमेंट आपल्याला आज आणि उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करायची. तर मग तुम्हाला काय करायचं माहिती का? आज 30 MCQs अटेम्प्ट करायचे आहेत. सर्व 30 MCQs मी इथे 1 बाय 1 सॉल्व्ह करून तुम्हाला देणार व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये, व्हिडिओ सोल्युशन्स. पण तुम्हाला डायरेक्टली हा लेक्चर पाहायचा नाहीये. तुम्हाला काय करायचं माहिती का? वन शॉट रिव्हिजन पाहिल्यानंतर तुम्हाला ती असाइनमेंट डाउनलोड करायची आहे. ती असाइनमेंट आधी तुम्हाला स्वतः अटेम्प्ट करायची आहे. 30 MCQs तुम्ही अटेम्प्ट करतात, करेक्ट? 30 मधले भलेही तुम्हाला समजा 20 MCQs नाहीच जमत आहे, 10च जमले, बस आहे यार, तितकं पण इनफ आहे. हा आपला स्टार्ट आहे मुलांना, हे लक्षात ठेवा. स्टार्ट जर का 10 पासून जरी असेल ना तरी काही प्रॉब्लेम नाहीये, बट एंड 30 वरती करायचा आहे. एंड म्हणजे काय? एप्रिल मे जून मध्ये जेव्हा केव्हा आपण CET एक्झाम देण्याच्या लाईक एलिजिबल असू, नाही का, सर्व काही प्रिपरेशन एकदम व्यवस्थित झालेलं असणार. तर त्यावेळी 30 मधले मिनिमम 27, 28, 29 या स्टेजवरती तुम्ही नक्की पोहोचले पाहिजे. आत्ता भलेही आपला स्टेज थोडंसं कमी असेल, काही हरकत नाहीये, बट आपल्याला ग्रॅज्युअली पोहोचायचं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. येस गाईज, सो स्टार्ट करूया. पहा, थोडंसं लेसन मी रिवाइज करून देतो इथे. ओके, नाउ सी फर्स्ट पॉइंट. पहिला पॉइंट काय रे? कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन. म्हणजे 2 लाईन जर का ओरिजिन मधून पास होत असतील तर त्यांचा कंबाइंड इक्वेशन असं असतं: ax² + 2hxy + by² 0. हे माहिती आपल्याला. मग या 2 लाईन्स ज्या असतात ना, एकाचा स्लोप असतो m1, एकाचा स्लोप असतो m2. मग सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला म्हणजे त्या 2 लाईनच्या स्लोपच्या ॲडिशनचा फॉर्म्युला आहे -2h/b. त्याच 2 लाईनच्या स्लोपच्या प्रोडक्टचा फॉर्म्युला असतो a/b. फाईन. देन नेक्स्ट सेपरेट इक्वेशन म्हणतात ते. पहा, 2 इक्वेशन अलग अलग दिले, त्यांना प्रोडक्ट केलं तर कंबाइंड इक्वेशन येतं. मग बऱ्याच वेळी कंबाइंड इक्वेशन दिलेला असतो आणि मग त्यांच्यावरून सेपरेट इक्वेशन फाइंड करायचे असतात आपल्याला. ठीक आहे, चलो पहा सेपरेट इक्वेशन कसा फाइंड करायचा. एक तर असतो फॅक्टर्स करायचे असतात. तुम्हाला माहिती असेल, पहा आपण टेक्स्टबुक मधून पण सम्स केलेले आहेत, करेक्ट. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा, x हाच आहे ना तो क्वाड्रॅटिक इक्वेशन, x² + 2hxy + by². मग जर का फॅक्टर्स पडत असतील आणि अलग अलग इक्वेशन होत असतील तर ठीक, फॅक्टर्स करून करा. अदरवाईज हा पहा इथे हे काहीतरी प्रोसेस केला पहा मी, जस्ट डिवाइडेड बाय x². फक्त x² ने डिवाइड करायचं आधी. मग x² ने डिवाइड केल्यानंतर हे असं बनतं पहा, समजतं का? हे b × y/x² देन 2h × y/x. हे पहा 2h × y/x, x कॅन्सल होतो इथे, प्लस a राहतो फक्त, दॅट इज इक्वल टू 0. नाउ दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन गाईज. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ y/x. आणि आपल्याला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो रूट असतो म्हणजे y/x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² - 4ac डिवाइड बाय ट्वाइस a. पण इथे थोडंसं a आणि b चे कॉन्सेप्ट चेंज होतात, नाही का? इथे a म्हणजे b आहे, इथे हे समजतं का तुम्हाला? ax², बरोबर ना? इथे x म्हणजे y/x आहे. दिस क्वाड्रॅटिक इन टर्म्स ऑफ y/x गाईज. क्लिअर? ओके, नाउ सी नेक्स्ट. थर्ड पॉइंट काय बोलतात पहा. कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन. थोडंसं नीट समजून घ्या काय. हा जो इक्वेशन आहे ना रे, हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके, दिस इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वाला इक्वेशन. तर या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला ज्या लाईन्स परपेंडिक्युलर असतात आणि ओरिजिन मधून पास होतात, मी ते थोडंसं डायग्राम रॉंग काढलाय बरं चुकून. ओके, मी थोडंसं इथे करेक्ट करतो. और हा डायग्राम थोडंसं तुम्ही निग्लेक्ट करून घ्याल. ओके, मी डायग्राम इथे काढतो बेटर वे. पहा, आपल्याकडे x ॲक्सिस y ॲक्सिस आहे. मी काय सांगतोय पहा, एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे जो की ओरिजिन मधून पास होतं. ठीक आहे, हे पहा, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन. दॅट इक्वेशन इज बेसिकली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं माहिती का? त्या 2 लाईनला ज्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत ना, बट ओरिजिन मधूनच पास झाला पाहिजे काय. हे पहा, या लाईनला परपेंडिक्युलर लाईन ही आहे रेडला. ठीक आहे, चलो ओके. या लाईनला परपेंडिक्युलर लाईन अशी आहे पहा, करेक्ट. मग या ज्या 2 परपेंडिक्युलर लाईन्स आहेत ना, ही वाली लाईन आणि ही वाली लाईन, आता आपल्याला त्यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचा आहे. सो गिवन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा होता ब्लू लाईनचा. ओके, हा जो आहे ना, हा सर्कल केला पहा, हा ब्लू लाईनचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. मग त्या ब्लू दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर अशा लाईन्स काढायच्या आपल्याला, म्हणजे त्या रेड लाईन्स आहेत.
तर दोन्ही रेड लाईन त्या दोन्ही ब्लू लाईनला परपॅन्डिक्युलर आहेत, बट ओरिजिन मधूनच पास झाल्या पाहिजे. मग त्या दोन रेड लाईनचा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असतो तो असतो असा, हा असतो. काय करायचं असतं माहिती आहे, एकदम सोपं आहे. पहा, हे बी टाकायचा इकडे, हा ए टाकायचा इकडे, ए आणि बीला स्विच करायचं. ओके, आणि जो मधला 2h(xy) वाला असतो ना त्याचा फक्त साईन रिव्हर्स करायचा. +2h असेल तर -2h करायचं. इथे पहा बरं, इथे -2h केला. ओके, दॅट्स ऑल. इतकंच असतं फक्त. ठीक आहे. नाव सी नेक्स्ट आर्टिकल. तुम्हाला हे समजत असेल तर, क्लिक होत असेल तर, हे सर्व आपण टेक्स्टबुकमध्ये केलेलं. बरं, बेस आहे, टेक्स्टबुकचा कंटेंट हाच बेस असतो. नाव सी नेक्स्ट वन. एक फॉर्म्युला आहे पहा, डिफरन्स ऑफ स्लोपचा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, m1 + m2 सम ऑफ स्लोपचा स्क्वेअर -4m1 m2. हा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे. देन नेक्स्ट आर्टिकल इज अँगल बिटवीन टू लाईन्स. पाहिजे दोन लाईन मधला अँगल थीटा काय असतो, टॅन थीटाचा फॉर्म्युला डिराईव्ह केला ना आपण, 2√h² - ab डिवाइड बाय a + b. करेक्ट ना. याचे भरपूर सारे केसेस आहेत परत. म्हणजे जर का तो आतमधला h² - ab जर का ग्रेटर दॅन 0 असेल, लाईन्स आर डिस्टिंक्ट, म्हणजे दोन लाईन असतात, अलग अलग लाईन असतात. ठीक आहे. h² - ab जर का 0 असेल, लाईन्स आर कोइन्सिडंट लाईन्स असतात, म्हणजे एकावरती एक ओव्हरलॅप वाले लाईन्स असतात. ठीक आहे. हे जर का निगेटिव्ह असेल तर, अरे यार √ मध्ये निगेटिव्ह कसं काय होऊ शकतं, म्हणजे अँगलच एक्झिस्ट नाही करत. अँगल एक्झिस्ट नाही करत म्हणजे लाईन एक्झिस्ट नाही करत. दॅट मीन्स लाईन्स डज नॉट एक्झिस्ट. आणि फायनली a + b जर का 0 असेल, म्हणजे हा पहा डिनॉमिनेटर जर का 0 असेल, बरोबर मुलांना, हा जर का डिनॉमिनेटर 0 असेल ना, एनिथिंग डिवाइड बाय 0 डज नॉट एक्झिस्ट असतो. म्हणजे थीटा हा 90 बनतो, बिकॉज tan 90 इन्फिनिटी असतो, डज नॉट एक्झिस्ट. सो इफ a + b इज 0, दॅट मीन्स अँगल बिटवीन देम इज 90, दॅट मीन्स लाईन्स आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. येस ऑर नो. चलो पुढे जातो. नेक्स्ट पाहता. तर हे डिस्कशन कशाबद्दल होतं माहिती का रे, मेजॉरिटी ऑफ इथे डिस्कशन जे काही होतं ना, तर ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचा कॉन्सेप्ट होता इथे. म्हणजे अशा दोन लाईन्स होत्या आपल्याकडे. आता हा एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलाय. बरं, आतापर्यंत जे काही डिस्कशन केलं ना रे आपण, तर ते आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचं केलं डिस्कशन. आता थोडंसं पुढे जाऊया आणि पाहूया की प्रत्येक वेळेस लाईन थोडी ना ओरिजिनमधूनच पास होणार, असं पण तर होऊ शकतं ना रे. इथे पहा, दिसतं का लाईन ओरिजिनमधून पास होते का, नाही कोणत्या तरी दुसऱ्याच पॉईंटमधून पास होते. मग याचा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल, म्हणजे फर्स्ट लाईनचं इक्वेशन, सेकंड लाईनचं इक्वेशन, त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर जो इक्वेशन बनेल तो असतो या फॉर्मॅटमध्ये. इथे पहा कोणता फॉर्मॅट आहे, x² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0 या फॉर्मॅटमध्ये. आणि त्या दोन लाईनचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो ना मुलांना, तो असतो इथे 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 अंडरलाईन केलाय पहा. दॅट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन गाईज, दॅट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर दोन लाईनचा पार्ट करायचा आहे, फॉर्म्युला पार्ट करायचा आहे तो तुम्हाला, बरोबर. परत याच्यामध्ये पण सर्व गोष्टी सेम असतात. काय कंडिशन फॉर अबो लाईन टू बी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ही वरची जी लाईन आहे तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असण्याची काही कंडिशन असतात. काय असते पहा कंडिशन, h² - ab शुड बी ग्रेटर दॅन 0. h² - ab ना 0 पेक्षा जास्त असलं पाहिजे, किंवा 0 पण चालतो. बरं, आणि ही कंडिशन सर्वात इम्पॉर्टंट. काय रे, डिटर्मिनंट इथे पहा ABC, HH, GG आणि FF असं आपण लक्षात ठेवलेलं इथे, बरोबर ना. या दोन्ही कंडिशन ज्यावेळेस सॅटिस्फाय होतील ना, तरच तो हा जो इक्वेशन आहे वरचा, हा वाला इक्वेशन, याला आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन बोलू शकतो. अदरवाईज नाही बोलणार आहेत, अदरवाईज त्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन नाही बोलणार आहे. ओके ओके, ना सी गाईज नेक्स्ट पुढे पहा. यार हा सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला सेम, -2h/b. प्रोडक्ट ऑफ स्लोपचा फॉर्म्युला पण परत सेम, a डिवाइड बाय b. अँगलचा फॉर्म्युला परत सेम, 2√h² - ab by a + b. कंडिशन्स परत सेम, h² - ab जर का ग्रेटर दॅन 0 असेल तर डिस्टिंक्ट लाईन, h² - ab जर का 0 असेल, म्हणजे इथे आतमध्ये अंडररूटच्या आतमध्ये 0 टाकलं तर वरती 0 झाला, म्हणजे tan θ 0 आहे, म्हणजे θ 0 आहे. दॅट मीन्स लाईन्स सेम डायरेक्शन आहेत, मीन्स लाईन्स आर पॅरलल. h² - ab जर का 0 पेक्षा कमी असेल, दॅट मीन्स अंडररूटमध्ये निगेटिव्ह बनतं, दॅट मीन्स डज नॉट एक्झिस्ट. आणि फायनली a + b जर का 0 असेल देन लाईन्स आर परपॅन्डिक्युलर. सेम कंडिशन्स इथे कॅरी ओव्हर करतोय आपण. नाव सी लास्ट पॉईंट, 10th पॉईंट काय पहा, जॉईंट इक्वेशन. आता हा पहा काय, हा थोडासा लाईक वेगळा आहे, जो की मी तुम्हाला रेग्युलर लेक्चरमध्ये हा पॉईंट इंट्रोड्यूस नव्हता केलेला. पहा आता, जॉईंट इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ax² + 2hxy + by². हे पहा, ax² + 2hxy + by² = 0. हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे तो इंटरसेक्शन पॉईंट ओरिजिन. फाईन. मग ते म्हणतात इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ दिस पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे पहा, हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दिसतो का, हा अँगल बायसेक्टर आहे त्याचा. या दोन लाईनचा अँगल बायसेक्टर येतो. पहा ना, हा अँगल अल्फा आणि हा अँगल अल्फा सेम वाटतं मला. एकच अँगल बायसेक्टर आहे का, नाही. अँगल तर हा पण होता ना, समजतं का तुम्हाला, अँगल तर हा पण होता ना इथे, हा पण तर अँगल बायसेक्टर आहे. याला बीटा बीटा बोलतो मी. म्हणजे तो पहिला जो डॉटेड वाला होता तो अक्यूट अँगल बायसेक्टर, म्हणजे छोटावाला अँगलचा बायसेक्टर आहे. आणि जो दुसरा आहे ना तो सॉलिड लाईन वाला, तो ऑप्ट्यूज अँगल बायसेक्टर. असे दोन अँगल बायसेक्टर्स आहे आपल्याकडे.
मग या दोन अँगल बायसेक्टरचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, म्हणजे या दोन अँगल बायसेक्टरचं इक्वेशन काढायचं आणि त्यांना मल्टिप्लिकेशन करायचं, नाही का. तो जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असतो तो असतो हा. दिस इज इक्वेशन ऑफ, और दिस इज कंबाइंड इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. ओके, अँगल बायसेक्टर्सचा कंबाइंड इक्वेशन आहे हा मुलांना. अगेन हा पार्ट पाहिजे तुम्हाला एकदम व्यवस्थित ना रे. तुम्हाला काय करायचं माहिती का, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा लाईक एक तुम्ही नोटबुक तर सेपरेट करताच आहे, करायलाच हवं, बरोबर. मग स्ट्रक्चर कसा असला पाहिजे, आपण प्रत्येक वीकमध्ये एक एक टॉपिक कव्हर करतोय ना, मग त्या नोटबुकमध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शिकतोय आपण आता. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे असे 2 पेजेसवरती सर्व नोट्स बनवले पाहिजे. मी 2 स्लाईडवरती बनवले की नाही, मग तसे तुम्ही पण बनवले पाहिजे. मी काय करीन पहा, लेक्चरच्या एंडमध्ये मी हा जो PDF आहे ना, लेक्चरच्या एंडमध्ये काय डिस्क्रिप्शनमध्ये हा जो PDF आहे मी तुम्हाला तो देऊन टाकेन, अटॅच करून टाकेन. डाउनलोड करा, कॉपी करा. मला तर वाटतं लेक्चर पाहता पाहता पण तुम्ही करू शकता, बरं ठीक आहे. आणि थोडेसे इम्पॉर्टंट काही प्रॉपर्टीज आहेत पहा, जसे की अँगल. हे पहा, हा जो अँगल येणार आहे, हा अँगल दिसतो का, हा अँगल हा 90 डिग्री आहे, बरोबर ना. ते म्हणणार कसं काय, मी म्हणणार अल्फा प्लस बीटा शुड बी 180. पाहणार हे सगळ्यांचा हे एवढ्यांचा अँगल 180 असला पाहिजे ना. म्हणजे 2 अल्फा प्लस 2 बीटा हॅज टू बी 180. आय गेस तो माझ्या मागे जातो ते लिहिलेलं मी, नाही का. म्हणजे 2 कॉमन जर का कराल तर अल्फा प्लस बीटा हॅज टू बी 180. दॅट मीन्स अल्फा प्लस बीटा गाईज दॅट इज इक्वल टू 90. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की अँगल बायसेक्टर्स जे आहेत ना दोघे, ते एकमेकांना स्वतःलाच परपेंडिक्युलर आहेत, नाही का. ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हा पॉईंट तुम्हाला समजला पाहिजे इथं. आणि लास्ट पॉईंट जो आहे ना इथे काय आहे पहा, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये 2 लाईन असतात, त्यातला एका लाईनचा स्लोप जर का के टाइम्स दी अदर लाईनचा स्लोप असेल, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज के टाइम्स दी अदर, इन दॅट केस हा जो रिझल्ट लिहिला ना मी इथे, हा रिझल्ट व्हॅलिड असतो. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज के टाइम्स दी अदर, इन दॅट केस हा जो बॉक्स केलेला रिझल्ट आहे हा व्हॅलिड आहे. ओके, याचं प्रूफ पण आहे यार, म्हणजे फार काही अवघड नाहीये. ओके, बट तुम्ही हे सध्या पाठ करू शकता आणि मला असं वाटतं की तुम्ही प्रूव्ह करण्याचं पण ट्राय करा, बरोबर. चलो गाईस, मी हे रब करतोय. पहा आता मी स्टार्ट करतोय क्वेश्चन्स. पहिलाच क्वेश्चन ना थोडंसं लेंदी आहे, बरं. पहिला क्वेश्चन पाहून लगेच जज नका करू. बाकी सर्व क्वेश्चन जे आहेत ना ते थोडेसे लाईक हा थोडासा लेंदी आहे, बट बाकी सर्व क्वेश्चन्स एकदम मस्तपैकी समजतील तुम्हाला, बरोबर. मग आता तुम्ही काय करताय, हा लेक्चर लाईक आता तुम्ही सोडून जाताय, बरोबर ना. तुम्ही असाइनमेंटमधून MCQ सुरू करणार करायला. जितके जमतात तितके करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲटलिस्ट तुम्हाला हे समजलं पाहिजे स्वतःला की आपल्याला स्वतःला किती जमतात. म्हणजे काय माहिती का रे, तुम्ही स्वतःला अंधारात नका ठेवू. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला अंधारात ठेवा, तुम्ही टीचरला अंधारात ठेवा, सर्वांना ठेवा, बट स्वतःला नका ठेवू. मी असं काय म्हणतोय माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला समजेल की 30 मधले आपल्याला फक्त 5च MCQ येतात, मग तुम्हाला हे समजेल की आपल्याला किती अभ्यास करायला लागेल आणखी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, नाही का. 30 मध्ये 25 जर का करेक्ट आणायचे असतील तर किती एक्सटेंट पर्यंत आपल्याला हार्डवर्क करायला लागेल, किती अभ्यास करायला लागेल, बरोबर ना. हे तुम्हाला तिथे समजेल. सो जर का हे तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ पाहायला सुरू कराल ना, हे नक्कीच चुकीचं असेल. याच्याने काही नाही होणार. मी तुम्हाला थेरॉटिकल लेक्चर्स दिलेत ना 2, बरोबर ना. ते कशासाठी दिले, तुमचं प्रिपरेशन चांगलं होण्यासाठीच दिलं. तुम्ही तिथून प्रिपेअर केलंच आहे. आता तुमचा टाइम आलाय की तुम्ही डिलिव्हर करा, लाईक तुम्ही परफॉर्म करा कॅल्क्युलेशन्स वगैरे, तुम्ही क्वेश्चन सुरू करायला. 30 मधले भले 7 येतील, 8 येतील, 9 येतील, काही लोड नाहीये. पण आपल्याला या स्टेजला आता समजलं पाहिजे की आपल्याला किती येतात, बरोबर ना. मग ग्रॅज्युअली कसं इम्प्रूव्ह करायचं त्याचं प्लॅनिंग वगैरे बनवू शकतो आपण, बरोबर ना मुलांना. ठीक आहे. आणि जे येत नाहीत मग ते या इथे ओके सेशनमध्ये अटेंड करा ना. सी गाईज, स्टार्ट करूया आता आपण. सॉरी, क्वेश्चन वाचून घ्या. चला, क्वेश्चन नंबर 1 काय बोलतात ते बोलतात इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन बी द स्क्वेअर ऑफ द अदर. म्हणे ठीक आहे, म्हणजे एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपचा स्क्वेअर आहे म्हणे, बरोबर. M1 म्हणजे M2चा स्क्वेअर आहे म्हणे. एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनचा स्क्वेअर आहे, ठीक आहे. सम ऑफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज स्क्वेअर ऑफ द अदर. फाईन, याच्या पुढे काय. मग ते म्हणतात की असं असेल तर मग काय कंडिशन आहे. ठीक आहे, करूया पुढे. मला एक गोष्ट माहिती आहे यार की सम ऑफ स्लोप म्हणजे -2h/b असतं, -2h/b असतं. डन. बट M1 म्हणजे जर M2 स्क्वेअर आहे, M2 तर आहेच ॲज इट इज, दॅट इज इक्वल टू -2h/b. इथे हवं तर मी M2 कॉमन करतो, ब्रॅकेटमध्ये M2 + 1 असं बनून जातो. अँड दॅट इज इक्वल टू -2h/b असं तो बनून जाणार. आणखीन काही होत तर नाही पुढे.
मी जस्ट 2 मिनिटाचा पॉज घेतो, आणखीन थोडासा विचार करतो काही होऊ शकतं का. मला एक गोष्ट समजते, M1 इंटू M2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्लोप ना, हा असतो A बाय बी. प्रोडक्ट ऑफ स्लोप मुलांना A बाय बी असतो, पण M1 तर राहिला M2चा स्क्वेअर, M1 म्हणजे M2चा स्क्वेअर इंटू M2 तर आहेच आहे परत, दॅट इज इक्वल टू A बाय बी. येस यार, ओके फाईन. सो M2चा जो स्क्वेअर आहे ना, सॉरी M2चा जो क्यूब आहे ना, दॅट इज इक्वल टू A बाय बी. दॅट मीन्स M2चा जो व्हॅल्यू आहे ना, दॅट इज ॲक्च्युली A बाय बी रेज टू पॉवर 1/3. गाईज M2चा जो व्हॅल्यू आहे दॅट इज A बाय बी रेज टू पॉवर 1/3. फाईन, टोटली फाईन. मला असं वाटतं, आता बघ बेसिक थिंकिंग काय असली पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. कधी पण ना जर का असा क्वेश्चन आला, इफ स्लोप ऑफ वन लाईन इज k टाइम्स द अदर, और स्लोप ऑफ वन लाईन इज 2 टाइम्स द अदर, और 4 टाइम्स द अदर, और स्लोप ऑफ वन लाईन इज लाईक स्क्वेअर ऑफ द अदर, असं काही आलं नाही का, तर काय करायचं माहिती का, पहिले तर हा फॉर्म्युला लिहायचा, सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे यार, प्रोडक्ट ऑफ स्लोपचा फॉर्म्युला लिहायचा. बरेच जण ना इथे ब्लँक होतात, त्यांना सुचत नाही इथून पुढे काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे. हे जर का समजलं ना तुम्हाला आत्ता, मग कधीच प्रॉब्लेम नाही येणार. मी ऑप्शन्स पाहतोय इथे नाही का, इथे सर्व ऑप्शन्स पाहतोय मी जरा, आणि मला असं फील होतं की कोणत्याच ऑप्शनमध्ये M नाहीये, M1 नाहीये, M2 नाहीये. मला असं क्लिक होतं यार इथे तर M2 आहे, इथे पण M2 आहे, म्हणजे बहुतेक हे M2 आपल्याला स्किप म्हणजे काढून टाकायचा बहुतेक. सो असा विचार करा. मग हा इथला जो M2चा जो व्हॅल्यू आहे ना, हा M2चा व्हॅल्यू मी जर का इथे टाकेन तर कामच होऊन जाईल माझा. पहा आता टाकतोय तिथे, काय व्हॅल्यू टाकतोय तिथे M2चा. पहा A बाय बी रेज टू पॉवर 1/3 आहे, बरोबर ना. मी एक काम करतो, 2/3 लिहितो मी ना, हे कट करतो जरा, हे युजफुल नाही ॲक्च्युली, हे ओके. M2च्या जागी A बाय बी रेज टू 1/3 टाकला, आणि रेज टू पॉवर 2 आहे तिथे नाही का, स्क्वेअर आहे म्हणून 2/3 झाला. प्लस काय रे, M2चा व्हॅल्यू काय, A बाय बी रेज टू पॉवर 1/3. येस, ओके. अँड दॅट इज इक्वल टू -2h बाय बी. दॅट इज इक्वल टू -2h बाय बी. हे समजलं तुम्हाला, याचा व्हॅल्यू असा आहे. ओके यार, बट मी ऑप्शन्स पाहताना मला असं समजतं की A आणि B यांचे पॉवर ना डायरेक्टली स्क्वेअर आहे, पॉवर 1 आहे, असं 1/2, 1/3 किंवा 2/3 असं काही नाही आहे. मग मला असं समजतं की आता आपण क्यूब केलं पाहिजे, दोन्ही साईडला तुम्ही क्यूब करा. चला, म्हणजे A बाय बी रेज टू पॉवर 2/3 फाईन, प्लस A बाय बी रेज टू पॉवर 1/3, आणि याचा करताय तुम्ही क्यूब, याचा तुम्ही क्यूब करताय, दॅट इज इक्वल टू, इकडे पण क्यूब कराल तर काय होतो रे, हा -8h³ डिवाइड बाय b क्यूब बनतो. दोन्ही साईडला क्यूब केलं, बरोबर, हे असं काहीतरी बनलेलं रिझल्ट. बट असा पण ऑप्शन नाही आहे, असा पण ऑप्शन आणखी नाही आहे. मी सो पहिलावाला पार्ट थोडंसं रब करतो बरं, इथे फर्स्टवाला पार्ट इथे मी रब करतो. ओके, ठीक आहे. आता इथून पुढे काय एक्सपांड केलं पाहिजे, तर इथून पुढे ना A+B होल क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला बेसिक फॉर्म्युला पार्ट पाहिजे, जो एकदम वरती लिहिलाय पहा मी इथे. पहा काय, मी फर्स्ट सम थोडंसं जरा हळू करून दाखवतोय, थोडंसं लेंदी आहे म्हणून, बरं. ओके, फर्स्ट सम जर का समजला तुम्हाला, प्रत्येक सम समजला पाहिजे, 30च्या 30 सम समजले पाहिजे जर का फर्स्ट सम समजला तुम्हाला तर. ओके, पहा रे, याचा क्यूब करायचा आहे आपल्याला, क्यूब पहा फॉर्म्युला आहे ते क्यूबचा, A+B होल क्यूब इज A³ प्लस B³ प्लस 3A² B प्लस 3AB² असतं, बट त्याला असं पण लिहू शकतो तुम्ही. पहा ना, मल्टिप्लाय करून पहा ना, 3A² बनतं आणि प्लस 3AB² बनणार आहे तो. सो याचा जो क्यूब आहे याला मी आता एक्सपांड करतोय. काय रे, A³ म्हणजे काय, A बाय बी रेज टू पॉवर 2/3 होता ना, 2/3 होता ना, आणि याचा क्यूब करायचं तुम्हाला. ओके, A³, ओके, प्लस B³ म्हणजे काय, A बाय बी रेज टू पॉवर 1/3 तर ऑलरेडी होता, बट याचं पण क्यूब करायचं तुम्हाला. ठीक आहे, क्यूब केला, प्लस 3AB म्हणजे त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, A बाय बी रेज टू 2/3 इंटू A बाय बी रेज टू 1/3 इंटू 1/3, बरोबर ना, इंटू ब्रॅकेट A+B म्हणतात, म्हणजे त्या दोघांचं परत ॲडिशन म्हणजे A बाय बी रेज टू 2/3, ओके, प्लस A बाय बी रेज टू 1/3. थोडीशी जागा कमी आहे. ओके, नाव सी गाईज, हे क्यूब कॅन्सल, म्हणजे इथे राहतं फक्त A बाय बी रेज टू पॉवर 2. ओके फाईन, प्लस हे पहा क्यूब कॅन्सल, इथे फक्त A बाय बी राहणार, डन. प्लस जर का तुम्ही नीट नोटीस कराल तर हे A बाय बी, इथे A बाय बी आणि इथे A बाय बी बेस सेम असेल तर पॉवरचं ॲडिशन असतो, म्हणजे इथे 3 बनणार, बेस सेम आहे बरं, म्हणजे A बाय बी तर सेम आहे, पॉवरचं ॲडिशन म्हणजे 2/3 प्लस 1/3 3/3 दॅट इज 1 असं बनणार तो. आणि ब्रॅकेटमध्ये ही जी गोष्ट आहे ना, ती हीच गोष्ट आहे बहुतेक, ब्रॅकेटमध्ये जी गोष्ट आहे ती तीच गोष्ट आहे, ती क्यूब नाही आहे फक्त तिथे, ही नाही आहे, सॉरी एक मिनिट, ब्रॅकेटमध्ये जी गोष्ट आहे तर ती ही गोष्ट आहे, इथली ही गोष्ट आहे, ही हे आहे की नाही ब्रॅकेटमध्ये, A बाय बीचा रेज टू पॉवर 2/3 प्लस A बाय बी रेज टू 1/3. मग त्याच्या जागी जर का मी -2h बाय बी असं लिहीन तर आता माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, बरोबर. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू -8h³ डिवाइड बाय B³. हे लिहायचं राहिलं होतं नाही का, तो -8h³ बाय B³ राईट हँड साईड लिहिलंच नव्हतं आपण.
ओके, दोन्ही साईडला क्यूब केला होता. ठीक आहे, आता पहा रे, इथे बनणार ए स्क्वेअर बाय बी स्क्वेअर, फाईन, प्लस इथे बनणार ए बी बाय बी स्क्वेअर, जस्ट बीनी मल्टिप्लाय डिवाइड केला, प्लस इथे काय रे थ्री ए नाही -6AH करून टाकतो डायरेक्टली. पहा मुलांना, ओके, प्रोडक्ट करा रे, -6AH डिवाइड बाय बी स्क्वेअर बनणार आहे, and that is equal to -8H क्यूब डिवाइड बाय बी क्यूब बनणार आहे. मला वाटतं आणखीन बीनी मल्टिप्लाय डिवाइड केलं असतं बरंच झालं असतं ॲक्च्युली. म्हणजे ए स्क्वेअर बी बाय बी क्यूब, ओके, प्लस ए बी स्क्वेअर बाय बी क्यूब, ओके, -6ABH बाय बी क्यूब, ओके, and that is equal to -8H क्यूब बाय बी क्यूब. म्हणजे सर्व ठिकाणून बी क्यूब जर काय कॅन्सल कराल तर तुम्हाला आन्सर मिळेल मुलांना. पहा आता आन्सर काय, कोणता मॅच होतो चेक करा बरं. आता चला चेक करा कोणता मॅच होतोय. ए स्क्वेअर बी आहे का, सर्व ठिकाणी आहे, ओके. देन ए बी स्क्वेअर आहे का, ए बी स्क्वेअर पण आहे. देन -6ABH आहे का, -6ABH इथे दोन्ही ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तो -8H क्यूब इकडे येऊन +8H क्यूब होणार, म्हणजे ऑप्शन नंबर सी हा आपला आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर सी हा आपला आन्सर असणार आहे गाईज, करेक्ट. चलो जातोय, पहा पुढे जाता. नेक्स्ट सम पहा. आता सर्व सोपं, आता लाईक एवढा अवघड कोणता सम नाही किंवा एवढा लेंदी कोणता सम नाही आहे. सी गाईज, क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात ते म्हणतात इफ लाईन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. हे पहा रे, लाईन जर का परपेंडिक्युलर असतील तर ए प्लस बी 0 असायला हवा. जरा कम्पेअर करा रे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती ना, या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर असं लिहू शकता ना तुम्ही, इज इक्वल टू 0 ना. मग कम्पेअर करा, एचा व्हॅल्यू तुम्हाला p मायनस क्यू मिळेल, बीचा व्हॅल्यू तुम्हाला q मायनस p मिळेल, बरोबर ना. कम्पॅरिझन इथे दाखवता, एचा जो व्हॅल्यू आहे दॅट इज ॲक्च्युली p मायनस क्यू आणि बीचा जो व्हॅल्यू दॅट इज ॲक्च्युली q मायनस p. ॲडिशन करा, ॲडिशन इट शुड बी 0. मग तुम्हाला हे समजेल की p मायनस p तर 0च राहणार आहे, मायनस q मायनस हे तर 0च राहणार आहे यार. म्हणजे तुम्ही काही करा यार, काही करा, यांचं ॲडिशन 0 राहणारच आहे. म्हणजे ते परपेंडिक्युलर असणारच आहेत. p आणि q च्या व्हॅल्यूवरती काही डिपेंडच नाही करणार. p आणि q ची व्हॅल्यू काहीही ठेवा, नाही का, यांचं ॲडिशन 0च राहणार आहे शेवटी, बरोबर ना. सो p आणि q च्या व्हॅल्यूवरती डिपेंड करणारच नाही येते. असे गाइस, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय बोलतात, फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाइन्स. समजतं का, जॉइंट इक्वेशन म्हणजे डायरेक्टली प्रोडक्ट करतात तुम्ही, करेक्ट. फर्स्ट इक्वेशन इज x प्लस वाय मायनस ऑफ 1. सेकंड इक्वेशन इज x मायनस ऑफ वाय, सॉरी, हे लास्टचा आन्सर काय होतं समजलं ना तुम्हाला, p आणि q वरती डिपेंड नाही करत, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला आन्सर होता, बरोबर ना. -4 इज इक्वल टू 0. पहा दोन्ही लाईनचं प्रोडक्ट करतो मी डायरेक्टली. करा बरं प्रोडक्ट, x इंटू x स्क्वेअर. अदरवाईज बहुतेक असंच दिलं वाटतं. ऑप्शन नंबर बी आहे का रे तो. उगाच मल्टिप्लिकेशन करण्याची पण गरज नाही. बऱ्याच वेळी काय होतं, आपण घाईमध्ये करायला लागतो मल्टिप्लिकेशन, पण ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लिकेशन करण्याची पण गरज नाही. ऑप्शन नंबर बी मध्ये डायरेक्टली तसाच दिलेला आहे तो. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज अवर आन्सर. नाव सी क्वेश्चन नंबर 4. ते म्हणतात की हा जो एक लाईन आहे, इफ ax स्क्वेअर प्लस 6xy प्लस 3y स्क्वेअर मायनस 10x प्लस 10y मायनस 6 इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. हे बघा, लाईन जर का परपेंडिक्युलर असेल ना तर ए प्लस बी हॅज टू बी 0. दोघांचा ॲडिशन 0 असला पाहिजे. एचा व्हॅल्यू काय आहे, एच आहे, पण बीचा व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. इट हॅज टू बी 0. म्हणजे एचा व्हॅल्यू बनतो मुलांना -3. बट ते विचारतात काय, ते तुम्हाला मॉड ए विचारतात, म्हणजे मॉड ऑफ -3 विचारतात, जो की 3 असतो. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज इक्वल टू 3. ओके, ठीक आहे. असे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इफ द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन इज 2a म्हणे. हे पहा रे बाबा, या दोघांमधला अँगल 2a म्हणे. मला एकच गोष्ट माहिती, मायनस एक्स स्क्वेअर टाइम स्क्वेअर आहे बराबर प्लस के, अरे यार एक मिनिट काय, पहा रे, मायनस टाइम स्क्वेअर ए इंटू एक्स स्क्वेअर, ओके, प्लस के एक्स वाय, ओके, प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करायचं तुम्ही, नाही का, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 शी कम्पेअर करा. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ ए ॲज मायनस ऑफ टॅन स्क्वेअर आहे. तुम्हाला एचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ टॅन स्क्वेअर मिळणार. तुम्हाला एचचा व्हॅल्यू 2hचा व्हॅल्यू के म्हणजे एचचा व्हॅल्यू k/2 मिळणार. फाईन. बीचा व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळणार. ओके यार, सर्व काही ओके. मग मी तुम्हाला इतकंच सांगतोय, पहा, दोन लाईन मधला अँगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती की नाही. दोन लाईन मधला जो अँगल असतो ते म्हणतात की त्या दोन लाईन मधला अँगल 2a म्हणे. क्वेश्चन सांगतोय रे असा, पहा नाही तर क्वेश्चन मध्ये पहा ना. इफ अँगल बिटवीन दिस पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इज इक्वल टू 2a, दोघातला अँगल 2 आहे, ठीक आहे, पण दोघातला अँगलचा फॉर्म्युला माहिती ना, tan θ असतो, बट इथे tan 2a करायला लागेल. सो दोघांमधला, दोन लाईन मधला अँगल इज ऍक्च्युअली 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. ओके, डन. दॅट मीन्स tan ऑफ 2a इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर म्हणजे काय, h व्हॅल्यू k/2 आहे, म्हणजे k/2 चा स्क्वेअर म्हणजे k² बाय 4, h स्क्वेअर मायनस ऑफ ab
एचं व्हॅल्यू पहा मायनस टॅन स्क्वेअर ए, ओके, मायनस टॅन स्क्वेअर ए इंटू बीचा व्हॅल्यू तर 1 आहे, सो काही करण्याची गरज नाही. डिवाइड बाय ए प्लस बी. एचा व्हॅल्यू काय आहे? एचा व्हॅल्यू मायनस टॅन स्क्वेअर आहे, बरोबर ना, मायनस टॅन स्क्वेअर. आणि बीचा व्हॅल्यू काय 1 आहे, सो उलटा लिहितो, बी आधी लिहितो ए नंतर लिहितो, काय फरक पडतो असे. बट मला हे समजतं की तो जो टॅन टू ए लेफ्ट हँड साईडला आहे ना, टॅन टू एचा पण काहीतरी फॉर्म्युला असतो, टॅन टू थिटाचा फॉर्म्युला माहिती ना, काय 2 टॅन थिटा, ओके, डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा असा असतो की नाही फॉर्म्युला. आणि दॅट इज इक्वल टू तिकडे पण 2 आहेच शेवटी, अंडररूट तिकडे पण आहे, काय रे के स्क्वेअर मायनस ऑफ मायनस मायनस प्लस बनतो बरं, तो के स्क्वेअर प्लस 4 टॅन स्क्वेअर डिवाइड बाय तो 4 अंडररूटच्या बाहेर आल्यानंतर 2 बनतो बरं, हे समजून घ्या. आणि हा इथला जो 1 मायनस हे पहा 1 मायनस टॅन स्क्वेअर ए जो होता त्याला मी ॲज इट इज ठेवतोय, हे आणि हे डायरेक्टली कॅन्सल होतात. इथला 2 आणि इथला 2 पण कॅन्सल होतं, दोन्ही साईडला स्क्वेअर करा तुम्ही, तो 2 तिकडे टाका हवं तर, 2चा स्क्वेअर 4 इंटू टॅन स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे पण स्क्वेअर केलं तर तुम्हाला इथे के स्क्वेअर प्लस 4 टॅन स्क्वेअर मिळणार आहे. पहा 4 टॅन स्क्वेअर जर का कॅन्सल कराल तर के स्क्वेअर 0 बनतो, म्हणजे केचा व्हॅल्यू 0 बनतो. सो आन्सर इज के इज इक्वल टू 0, हा आपला आन्सर असणार मुलांना. सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय बोलतात ते आता, हा पण थोडंसं लेंदी जाईल कदाचित. पहा व्हॉट इज जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हा सम मला वाटतं केला आहे बरं आपण, म्हणजे लेक्चरमध्ये, ओके, थेरॉटिकल लेक्चरमध्ये. फाइंड जॉईंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग π/6 विथ अ लाईन, एक कोणतं तरी लाईन आहे म्हणे, ओके, कोणता लाईन आहे बाबा हा, 3x प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. त्या लाईन सोबत 30 डिग्री लाईन करणाऱ्या लाईन्सचे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बनवायचे. परत सांगतोय पहा, त्या लाईन सोबत 30 डिग्री लाईन करणारे 30 डिग्री अँगल करणारे जे लाईन्स आहेत, ओके, पहा हे जे व्हाईट लाईन्स दिसतात का, हे व्हाईट लाईन्स 30 डिग्री अँगल करतात. किती 30 डिग्री अँगल करतात, ओके. सो त्या येलो लाईन सोबत 30 डिग्री अँगल करणाऱ्या लाईन्सचे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बनवायचे आपल्याला, और कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं. पण त्या व्हाईट लाईन्स ज्या आहेत ना, म्हणजे 30 डिग्री करणाऱ्या जे लाईन्स आहेत ना, त्या ओरिजिन मधूनच पास झाल्या पाहिजे. म्हणजे ओरिजिन मधून पास होणारी अशी लाईन जी येलो लाईनला 30 डिग्री करते, अशा 2 लाईन्स आहेत. ओरिजिन मधून पास होणारी अशी पण एक लाईन आहे आणि अशी पण एक लाईन आहे. मग त्या 2 लाईन्सचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचा. मग मी इथे असं लिहितोय पहा, लेट स्लोप ऑफ दॅट व्हाईट लाईन बी एम, आणि या लाईनचा स्लोप तर तुम्हाला माहिती आहे, येलो लाईनचा स्लोप म्हणजे मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय, म्हणजे -3 बनतो स्लोप, बरोबर ना. याला m2 बोलतो, त्याला m1 बोलतो, और m's बोलतो जनरली, ओके. नाउ वी नो दॅट टॅन थीटा अँगल बिटवीन 2 लाईन्स. हे पहा आपला 11चा स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला आहे बरं, एकाचा स्लोप m1 एकाचा स्लोप m2. अँगल बिटवीन 2 लाईन्सचा फॉर्म्युला असतो टॅन थीटा इज इक्वल टू, और डायरेक्टली तिथेच लिहितो, टॅन थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस ऑफ m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 m2. डायरेक्टली फॉर्म्युला बनतो टॅन थीटाचा. बट अँगल तर 30 डिमांड करतात ते, मग टॅन 30चा व्हॅल्यू तर 1/√3 बनतो. सो 1 डिवाइड बाय √3 हॅज टू बी m1चा व्हॅल्यू तर m आहे, मायनस ऑफ m2चा व्हॅल्यू तर -3 आहे, जस्ट डिवाइडेड बाय 1 प्लस m1चा व्हॅल्यू m आहे आणि m2चा व्हॅल्यू मायनस ऑफ 3 आहे मुलांना. सो 1 डिवाइड बाय √3 इज इक्वल टू, वरती बनतो m+3 डिवाइड बाय खालती बनतो 1 - 3m, बरोबर ना. याचा मॉड आहे ॲक्च्युली, दोन्ही साईडला स्क्वेअर करा तुम्ही. आता इथल्या बॉक्समध्ये करतोय पहा मी इथे, दोन्ही साईडला आता स्क्वेअर करायचा आहे. सो 1/√3चा स्क्वेअर 1/3 दॅट इज इक्वल टू, तिकडे स्क्वेअर कराल तर m+3चा होल स्क्वेअर म्हणजे m² प्लस 6m प्लस 9 बनतो, a+bचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला, आणि खालती a-bचा होल स्क्वेअर मीन्स 1 मायनस ऑफ 6m प्लस 9m² बनतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, चला, तो हा इकडे जाईल तो तिकडे जाईल, बरोबर ना. सो 1 मायनस ऑफ 6m प्लस 9m² इज इक्वल टू, इकडे बनतो 3m² प्लस 18m प्लस 27 बनतो, 3m² इकडे येऊन मायनस होतो, 9m² मायनस 3m² 6m², फाईन. देन 18m पण इकडे येऊन मायनस होतो, म्हणजे -24m बनतो. तो 27 पण इकडे येऊन मायनस होतो, म्हणजे -26 बनतो, दॅट इज इक्वल टू 0. बट तुम्हाला माहिती एमच्या जागी ठेवत असतो आपण y/x. सो एमच्या जागी जर का मी y/x टाकेन ना, तर आपला आन्सर मिळणार आहे. आता पहा रे, एमच्या जागी y/x टाकला, मॅच करा फक्त आता आन्सर. यू जस्ट नीड टू मल्टिप्लाय इट बाय x². तुम्हाला फक्त आता कदाचित x² ने मल्टिप्लाय करायला लागेल. आपला हा इक्वेशन काय बनलाय, 6y² ओके बाबा, मायनस ऑफ 24xy/x² लिहितो, नाही का, एक्स वरती एक्स्ट्रा टाकला, खालती पण x² लिहिला, मायनस ऑफ 26x² लिहितो, दॅट इज इक्वल टू 0. मग हे सर्व x² तिकडे जाऊन 0ची मल्टिप्लाय होऊन 0च बनणार. दॅट मीन्स फायनल आन्सर इज 6y² मायनस ऑफ 24xy अँड देन मायनस ऑफ 26x² दॅट इज इक्वल टू 0. असं ऑप्शन शोधायचं आहे तुम्हाला. मे बी 2 कॉमन निघतं बहुतेक इथं. टेक 2 कॉमन गाईज, टेक 2 कॉमन. हे पहा याच्यानंतर वरती करतोय बरं स्टेप. 2 कॉमन केलं तर 3y² मायनस ऑफ 12xy मायनस ऑफ 13x² असं तरी इक्वेशन शोधा बरं.
पहा कुठे आहे, हे पहा 13x² आहे प्लसमध्ये. हे पहा आपलं इक्वेशन असं आलंय काय, -13x², ओके, देन -12xy, ओके, देन +3y² आला. तो 2 इकडे जाऊन डिवाइड होऊन 0 बनणार आहे शेवटी, बरोबर. असा इक्वेशन शोधायचं, बट असा नाहीये. बट एक काम करा, = असं पण 0च असताना मग -1 नी मल्टिप्लाय करा दोन्हीकडे. सो 13x² + 12xy -3y² = 0. म्हणजे मायनस साइन कॉमन करून तिकडे टाकला आपण. असा तरी आन्सर आहे ना. ऑप्शन नंबर डी आहे बहुतेक. ऑप्शन नंबर काय, डी आन्सर आहे. सेम येणार आहे. येस, घाई तर नाही करत आहे मी. ओके, करेक्ट. असे गाईज नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये एक छोटंसं करेक्शन आहे. पहा, ऑप्शन मॅच नाही होता ऍक्च्युली. आयडेंटिफाय के इफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हा जो इक्वेशन आहे ना, हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतोय. ओके, आयडेंटिफाय के इफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. केचं व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला. तुम्हाला माहिती, जर का तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर ते ABC असतं ना काहीतरी. ABC H G F has to be 0. If that equation represents pair of straight line, तर हे ABC H G F 0च असला पाहिजे. मग पहा रे, तो इक्वेशन त्यांनी जो दिलाय x² प्लस 0xy, ओके, प्लस -1 into y, -y² means -1 into y² मायनस x मायनस 5y प्लस k = 0. बट मला हे माहिती जनरल इक्वेशन काय आहे, x² + 2gx, सॉरी यार, x² + 2hxy करायचं होतं. ठीक आहे. खरं तर ते डायरेक्टली पण लिहू शकता बरं, कम्पेअर. फार काही असं लिहिण्याची गरज नसते एंट्रन्समध्ये. पण ना, आता जस्ट आपला स्टार्ट आहे ना MCQचा, सो म्हणून थोडंसं जस्ट लिहून दाखवतो मी तुम्हाला सर्व असं कम्पेअर वगैरे करून. बट असं पाहता क्षणी समजतं की 2gचं व्हॅल्यू -1 आहे, बीचं व्हॅल्यू -1 आहे, 2fचं व्हॅल्यू -5 आहे, सीचं व्हॅल्यू k आहे. बट तरी पण मी इथे लिहून दाखवतो थोडंसं इमॅजिनेशनसाठी. ओके, प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c = 0. सो कंपॅरिझन आपल्याला हे सांगतं x² बरोबर स्टार्टिंगला एचा व्हॅल्यू 1 आहे असं सांगतं, एचचा व्हॅल्यू 0 आहे असं सांगतं, बीचा व्हॅल्यू -1 आहे असं सांगतं, जीचा व्हॅल्यू -1/2 आहे असं सांगतं. 2g म्हणजे -1 म्हणजे g म्हणजे -1/2. एफचं व्हॅल्यू मुलांना -5/2 सांगतो आपल्याला, आणि सीचं व्हॅल्यू सांगतो आपल्याला k. बस हे 0 असलं पाहिजे. आता हे कंडिशन यूज करा बरं. इथे एचा व्हॅल्यू काय पहा, 1 लिहितोय. देन बीचा व्हॅल्यू b इज -1, सीचं व्हॅल्यू इज k. फाईन. h value 0 0, h g is -1/2, f -5/2 -5/2, that is equal to 0. हे असं आलं पाहिजे. आता फक्त सॉल्विंग आहे, जे काही आहे ते डिटर्मिनंटचं सॉल्विंग आहे. करून दाखवतोय मी. पहा रे, 1 त्याला क्लोज केल्यानंतर काय दिसतं, -1 -5/2, देन -5/2 आणि k. ओके, फाईन. प्लस 0 ब्रॅकेट, सॉरी प्लस -0 सोबत ठीक आहे, चलो 0 इंटू एनिथिंग काही 0च येणार शेवटी. देन -1/2 इंटू ब्रॅकेट अगेन 0 -1 -1/2 -5/2, दॅट इज इक्वल टू, हे 0 असायलाच हवं. मग करा कॅल्क्युलेशन. हा बनतो -k, ओके, आणि हा बनतो -k -25/4. हा मधला तर 0च आहे असे. त्याच्यानंतर तिकडे काय पहा बरं, -1/2 आहे, पण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर 0 -1/2 बनणार आहे. इट शुड बी इक्वल टू 0. दॅट मीन्स -k -25/4, फाईन, -1/4 इज इक्वल टू 0 बनतो. ओके, म्हणजे -k -24/4 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स गाईज -k इज इक्वल टू 24/4 कराल तर 6 बनतो, -6 तिकडे जाऊन प्लस होतो. म्हणजे दॅट मीन्स k व्हॅल्यू इज -6. k व्हॅल्यू इज -6. सो ऑप्शन नंबर ए मध्ये ॲक्च्युअलमध्ये -6 पाहिजे होता, हवा होता, जो की नाही आहे. सो इतका एक करेक्शन असेल क्वेश्चन नंबर 7 मध्ये. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय बोलताय, व्हॉट इज जॉइंट इक्वेशन ऑफ 2 लाइन्स थ्रू ओरिजिन सच दॅट वन इज पॅरलल टू दॅट लाईन अँड अदर वन इज परपेंडिक्युलर टू 2x - y + 3. ओके, फाईन. थोडंसं इमॅजिनेशन करा काय व्यवस्थित, नीट पहा रे जरा. आपल्याकडे ना एक 2 लाईन त्यांनी दिल्या आहेत बरं. खरं तर आपल्याला त्यांनी 2 लाईन्स दिल्यात. पहा आता, अशा काहीतरी 2 लाईन्स त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत, बरोबर. थोडंसं वाढवतो याला आणखीन हवं तर. ओके, थोडंसं लाईक डायग्राम तशी नव्हती काढायला पाहिजे. हां, असं ड्रॉ करतो मी इथं. थोडंसं हवं तर एक्सटेंड करतो इथे मी. ओके,
आता पहा रे. ते काय म्हणतात माहिती का, एक दोन लाईन आहेत म्हणे, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5 आहे म्हणे. ठीक आहे, चलो दुसरा लाईन जो आहे ना तो 2x मायनस ऑफ y प्लस 3 इज इक्वल टू 0 आहे म्हणे. सो अशा ज्या दोन लाईन्स आहेत ना रे, बरोबर, या दोन लाईनचे इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे बरं क्वेश्चनमध्ये. पण ते डिमांड काय करतात पहा, क्वेश्चन वाचायला समजेल. व्हॉट इज द जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स passing through origin? Joint equation of two lines passing through origins, okay, such that one is parallel to this line. या पहिल्या लाईनला एक पॅरलल असला पाहिजे म्हणे. पहा बरं, एक लाईन ड्रॉ करतो मी जरा इथून. ती आहे की नाही रे पहिल्या लाईनला पॅरलल? पहा बरं, हे दोघे लाईन पॅरलल आहेत की नाही, बरोबर, ही आणि ही लाईन पॅरलल आहे की नाही, ओके ना. सो अशी लाईन ड्रॉ करा की ती त्याला पॅरलल आहे, ठीक आहे. अँड अदर वन इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. दुसरी लाईन ना त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणे. मग एक काम करतो मी, असं एक लाईन ड्रॉ केला तर परपेंडिक्युलर, पहा समजलं ना. ते डार्क केलेल्या ज्या लाईन्स आहेत ना त्यातली फर्स्ट लाईन ती पहिल्या लाईनला पॅरलल आहे आणि ती सेकंड लाईन जो आहे ना तर तो त्या दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग या डार्क केलेल्या लाईनचा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचं, बरोबर. मग आता एक साधी गोष्ट समजून घ्या तुम्ही. हा पहिला जो लाईन होता ना इथे, याचा स्लोप काय असतो, मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय असा असतो स्लोप. पण तुम्हाला आता माहिती यार की जो लाईन ओरिजिन मधून पास होतो त्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx असतो. सो y इज इक्वल टू m, तिथला जो एम आणि इथला एम सेम असला पाहिजे. मायनस ऑफ हाफ इंटू एक्स करतो, सो 2 तिकडे जातो. सो 2y प्लस एक्स इज इक्वल टू 0 करतो. दिस इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन, दिस इज इक्वेशन ऑफ दिस लाईन. जो लाईन ओरिजिन म्हणून पास होतो त्याचं इक्वेशन y इज इक्वल टू mx असतं. आणि त्या दोन लाईन्स पॅरलल असल्यामुळे, पॅरलल लाईन असेल तर स्लोप दोघांचा सेम असला पाहिजे. म्हणजे तिथे मायनस हाफ स्लोप आहे ना, तो स्लोप इथे पण घेतला मी. डन डन डन. याचा जो स्लोप आहे दुसऱ्या लाईनचा तो आहे मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय, दॅट इज इक्वल टू 2 बनतो तो स्लोप. किती बनतो? 2 बनतो. पण मला एक गोष्ट समजत आहे, या डार्क लाईनचा स्लोप m2 करतो, त्याचा m1 करतो, बट आपल्याला माहिती m1 इंटू m2 हॅज टू बी मायनस ऑफ 1. जर का दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील ना तर m1 इंटू m2 मायनस 1 असला पाहिजे. m1चा व्हॅल्यू पहा बरं, m1चा व्हॅल्यू 2 आहे, ओके. m2चा व्हॅल्यू माहित नाही, तोच तर काढायचा आहे. इट हॅज टू बी मायनस ऑफ 1, दॅट मीन्स m2चा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 1/2 बनतो, m2चा व्हॅल्यू, बरं. मग इथे करू का पहा, थोडीशी जागा कमी, बट स्टील ते जी दुसरी लाईन आहे ना त्याचं इक्वेशन y इज इक्वल टू mx बनला पाहिजे परत. म्हणजे y इज इक्वल टू m काय आहे, मायनस ऑफ 1/2, मायनस ऑफ 1/2. एक मिनिट, काहीतरी झोल तर नाही जाणार रे. मायनस 1/2 त्याचा पण स्लोप होता, याचा स्लोप 2 आहे, ठीक आहे. चलो, म्हणजे त्या पण दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर्स होत्या, सो म्हणून दोघांचा इथे स्लोप सेम आलेला. ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहा रे, हे असं आलं. हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. सो पहिल्या लाईनचं इक्वेशन मी 2y प्लस एक्स इज इक्वल टू 0 लिहितोय. इव्हन दुसऱ्या लाईनचा पण इक्वेशन तोच येतो. पहा बरं, 2y प्लस एक्स इज इक्वल टू 0 असाच येणार आहे सेकंड लाईनचा पण इक्वेशन. दोन्ही लाईन सेमच आहेत ऍक्च्युली. करा मल्टिप्लिकेशन या दोघांचा, म्हणजे 2y प्लस एक्स इंटू अगेन 2y प्लस एक्स इज इक्वल टू 0 करा, ओके. म्हणजे काय बनणार आहे, ए प्लस बी होल स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस 5ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं ऑप्शन तुम्हाला शोधायचा फक्त. आहे का पहा, 4y स्क्वेअर प्लस 4xy प्लस एक्स स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी दिसतोय मला. ऑप्शन नंबर सी इज अवर आन्सर. येस गाईज, क्लिअर आहे. पहा आता क्वेश्चन नंबर 9 करतोय आता मी. काय म्हणतोय पहा क्वेश्चन नंबर 9. ते म्हणतात अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. हा या लाईनचा अँगल किती आहे म्हणे, या दोन लाईन मधला अँगल किती आहे म्हणे. एक काम करतो मी, लिहितो याला एक्स स्क्वेअर इंटू साइन थिटा बराबर प्लस वाय स्क्वेअर इंटू साइन थिटा. जरा मल्टिप्लाय करून घेतोय मी इथे, प्लस ट्वाइस एक्स वाय म्हणे इज इक्वल टू 0. थोडंसं सिक्वेन्स चेंज करून लिहितोय. साइन थिटा इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर टाईप प्लस 2xy लिहितोय प्लस साइन थिटा इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा इक्वेशन असतो ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. कम्पेअर करा, एचा व्हॅल्यू साइन थिटा आहे, एचा व्हॅल्यू काय साइन थिटा. डन. एचचा व्हॅल्यू मुलांना, एचचा व्हॅल्यू पहा 1 आहे, 1. 2hचा व्हॅल्यू 2 आहे म्हणजे एचचा व्हॅल्यू 1 आहे. बीचा व्हॅल्यू मुलांना साइन थिटा. फाईन. अँगल बिटवीन त्यांचा फॉर्म्युला काय असतो, tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय प्लस b. हा असतो अँगल बिटवीन टू लाईन्स, बरोबर. सो tan ऑफ थिटा इज इक्वल टू पहा 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर काय यार, एचचं 1 आहे, 1 मायनस ऑफ ab काय a इंटू बी, साइन थिटा इंटू साइन थिटा कराल तर साइन स्क्वेअर थिटा बनणार आहे तो. डन. डिवाइड बाय a प्लस बी म्हणजे काय, साइन प्लस साइन इज 2 साइन थिटा. हा आन्सर बनला, करेक्ट. सो 2 आणि 2 कॅन्सलच झाला असे. सो अँगल बिटवीन दिस टू लाईन्स, टॅन थिटाच्या जागी अल्फा बोलतोय कारण तिकडे पण थिटा आहे, जास्त कन्फ्युजन नको की नाही का. हे जे दोन लाईन्स आहेत ना रे, हे जे दोन लाईन गिव्हन लाईन्स आहेत ना, या दोन लाईनमध्ये जो काही अँगल आहे ना तो, त्याला मी जस्ट थिटा बोलण्याऐवजी अल्फा बोलतोय, ठीक आहे. दॅट इज इक्वल टू वरती अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कराल तर कॉस बनतो, म्हणजे वरती कॉस थिटा बाय साइन थिटा बनतो इथं. येस ऑर नो. दॅट मीन्स टॅन अल्फा इज इक्वल टू गाइस, टॅन अल्फा इज इक्वल टू कॉट थिटा बनतो, कॉट थिटा. बट तुम्हाला माहिती टॅन अल्फा इज इक्वल टू कॉट थिटा म्हणजे
टॅन 90 मायनस थिटा. टॅन 90 मायनस थिटा म्हणजे स्कॉट थिटा असतो ना, मग हा टॅन कॅन्सल करा ना, म्हणजे अल्फाचं व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल रे, 90 मायनस थिटा मिळेल. सो 90 म्हणजे π/2 मायनस थिटा आन्सर असला पाहिजे आपला. सो अँगल बिटवीन दिस टू लाईन्स अल्फा जो आहे ना त्याचा व्हॅल्यू π/2 मायनस थिटा, दॅट इज ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी हा आपला इथे करेक्ट आन्सर असला पाहिजे. जातोय पुढे क्वेश्चन नंबर 10 वरती. पहा, वन शॉट रिव्हिजन मध्ये मी एक फॉर्म्युला दिला होता. पहा काय होता, पहा क्वेश्चन नंबर 10 काय बोलतात, ग्रेडियंट ऑफ वन लाईन, ग्रेडियंट मीन्स स्लोप ऑफ वन लाईन इज ट्वाइस दी अदर म्हणे. एका लाईनचा स्लोप दुसऱ्याचा डबल आहे म्हणे. देन काहीतरी विचारतात एचचा व्हॅल्यू काय असेल म्हणे. इथे केचा व्हॅल्यू 2 आहे हे समजतं का तुम्हाला, कारण की आपण फॉर्म्युला काय पाठ केला होता. पहा, इफ स्लोप ऑफ वन लाईन इज के टाइम्स दी अदर देन हा रिलेशन व्हॅलिड असतो. एकदम स्टार्टिंग मध्ये वन शॉट रिव्हिजन मध्ये हा फॉर्म्युला मी सांगितला होता तुम्हाला. या फॉर्म्युलाचं मी डेरिव्हेशन पण करून दाखवणार आहे. ओके, हा एकदा एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, आन्सर फाइंड करूया, त्याच्यानंतर डेरिव्हेशन पण करूया आपण याचा. ओके ठीक आहे. आता मला हे समजतं की एचा व्हॅल्यू 1 आहे. ए एक्स स्क्वेअर असतो ना, एक्स स्क्वेअर सोबत 1 आहे. बीचा व्हॅल्यू 2 आहे. बीचा व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. इथे एक ट्विस्ट आहे की 2h व्हॅल्यू एचच्या ऍक्च्युअल मध्ये पहा ना, इथे 2hxy असतो, बट तिथे hxy म्हणजे 2h म्हणजे खरं तर h इथे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जो आपला h असतो ना तो आहे h/2. हे समजून घ्या तुम्ही. काय h कॅन्सल ना करू, डिनोशन आहे फक्त. हे टाकून द्या सर्व व्हॅल्यूज इथे. 4 इंटू h ची व्हॅल्यू काय, h ची व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये h/2 आहे, डिवाइड बाय ab. a चा व्हॅल्यू काय 1 आहे, b चा व्हॅल्यू 2 आहे, टाकून दिला इथे. दॅट इज इक्वल टू k चा व्हॅल्यू काय 2 + 1 डिवाइड बाय 2. पण याचा स्क्वेअर करायचा ना आपल्याला. इथे स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज के टाइम्स दी अदर, इथे 2 टाइम्स दी अदर म्हणतात, म्हणजे के इज इक्वल टू 2. करा आता हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय बनणार माहिती का, इथे 4 तर आहेच आहे, इथे h²/4 बनणार, खाली 2 तर आहेच आहे परत. दॅट इज इक्वल टू 3चा स्क्वेअर 9 बनतो, डिवाइड बाय 2 बनतो. हा 2 कॅन्सल होतो, इथे 4 कॅन्सल होतो, म्हणजे h² जर का 9 बनत असेल मुलांना तर hचा व्हॅल्यू हा ±3 बनला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ऑप्शन नंबर सी आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, आता पहा, फक्त फॉर्म्युलेज पाठ करत सुटायचं का आपल्याला, नाही. पाहूया त्याचं डेरिव्हेशन पण काही होऊ शकतं का. पाहाल मी काय सांगतोय तुम्हाला, जर का समजा ॲज्युम करा 1-2 मिनिटासाठी. आता हा क्वेश्चन संपला. बरं, आता मी थोडंसं आर्टिकल सांगतोय तुम्हाला. इथे एक लाईन आहे ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0 अशी एक लाईन आहे. मग मी काय सांगतोय तुम्हाला, सम ऑफ स्लोप म्हणजे m1 + m2 हा -2h/b असतो की नाही, आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 × m2 हा a/b असतो की नाही, बरोबर ना. हे जे दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईनचा सम ऑफ स्लोप इज -2h/b, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. यस फाईन. बट गिवन काय माहिती का, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज k टाइम्स दी अदर, म्हणजे m1 हा k टाइम्स m2 आहे. हे गिवन डेटा आहे, म्हणजे m1 च्या जागी मी k टाइम्स m2 लिहिला पाहिजे प्लस m2 लिहिला पाहिजे. दॅट इज इक्वल टू -2h/b लिहिलं पाहिजे. म्हणजे ना रे, इथे जर का तुम्ही m2 कॉमन कराल ना, इथे बनणार k + 1 इज इक्वल टू -2h/b बनणार. हे झेपतं का तुम्हाला, म्हणजे m2चा व्हॅल्यू काय बनणार आहे इथे, ऍक्च्युअलमध्ये m2चा व्हॅल्यू ना -2h/b आणि तो k + 1 तिकडे जाऊन डिवाइड होणार, सिंपल. बरोबर. हा m1चा व्हॅल्यू काय रे बाबा, इथे प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. m1चा व्हॅल्यू k टाइम्स m2 आहे, फाईन, इंटू m2 तर आहेच आहे पुढे, दॅट इज इक्वल टू a/b. मग काय रे, m2 × m2 इज m2चा स्क्वेअर इज इक्वल टू a डिवाइड बाय kb. यार हा आहे पहिला रिलेशन, हा आहे दुसरा रिलेशन. या दोन्ही रिलेशनमधून नक्कीच काही ना काही आउटपुट निघणार आहे. पहा आता काय निघतोय, पहा काय. पहिला रिलेशन जो आहे त्याचा जर का मी स्क्वेअर केला म्हणजे m2चा स्क्वेअर, किंवा असं समजा ना m2ची व्हॅल्यू पहिल्या रिलेशनमधून घेऊन दुसऱ्या रिलेशनमध्ये टाकली. दुसरा रिलेशन ॲक्च्युअलमध्ये m2चा स्क्वेअर इज इक्वल टू a/kb आहे, बट m2चा व्हॅल्यू तर पहिल्या रिलेशनमधून घेतला, काय -2h/b टाइम्स k + 1. हा m2चा व्हॅल्यू आहे, जसं की आपल्याला स्क्वेअर करायचा, अँड दॅट इज इक्वल टू a/kb. सो हे बनतं काय, पहा 4h² बनणार वरती, डिवाइड बाय खालती b² तर आहेच आहे, प्लस k + 1चा पण होल स्क्वेअर बनणार. दॅट इज इक्वल टू तिकडे a डिवाइड बाय kb बनणार. a डिवाइड बाय kb, हा b कॅन्सल आणि इथला स्क्वेअर कॅन्सल, बरोबर. मग तो k खालीच राहतो आणि k + 1 तिकडे जातो, म्हणजे पहा वरती बनणार 4h² बाय हा a जातो इकडे जातो, म्हणजे ab बनतो. दॅट इज इक्वल टू वरती k + 1 होल स्क्वेअर डिवाइड बाय k असा बनतो. आणि हाच रिलेशन मी तुम्हाला सांगितला होता पाठ करायला.
तोच रिलेशन मी तुम्हाला पाठ करायला सांगितलेलं. राहील लक्षात? रिलेशन पाठ करा. डेरिव्हेशन ठीक आहे, चलो म्हणजे एंट्रन्समध्ये मे बी नाही लागणार आहे, इतक्या लेंथी मेथडनी तर नाही करणार आहे आपण, बरोबर ना? ठीक आहे. पण काय रे, डेरिव्हेशन जर का तुम्हाला आलं ना, लाईक थोडंसं कॉन्सेप्ट बिल्ड व्हायला सुरू होतात, कॉन्सेप्ट बनत जातात. सो म्हणून डेरिव्हेशन करायचं असतं. म्हणून हे डेरिव्हेशन इव्हन MCQ जरी करत असेल आपण, तर म्हणून मी याचं डेरिव्हेशन सांगितलं. इम्पॉर्टंट आहे, एकदा कधीतरी शिकायलाच लागतं, बरोबर ना? आता इथून पुढे ज्यावेळेस किंवा असा सम येईल ना रे, किंवा या असाइनमेंट शीटमध्ये पण जर का असा क्वेश्चन येईल नाही का, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज के टाइम्स दी अदर, डायरेक्टली तो फॉर्म्युला यूज करणार आपण. पण जेव्हा आपण तो फॉर्म्युला यूज करतो तर आपल्याला हे माहिती पण असलं पाहिजे की तो फॉर्म्युला आला कुठून, हा असा आलेला आहे, बरोबर? तर पहा आता पुढे काय बोलतात, इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ ओके इक्वेशन टू द पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स थ्रू ओरिजिन, ओके, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाइन थ्रू ओरिजिन, ओके, which are perpendicular to 2x square minus 5x, काय 2x square minus 5x y plus y square is equal to 0. तुम्हाला हे समजतं का? हे दोन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहेत, या दोघांना परपेंडिक्युलर वाले जे स्ट्रेट लाईन आहेत ना पासिंग थ्रू ओरिजिन, त्यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं. माहिती आपल्याला काय असतं, हे स्विच करायचं असतं. y स्क्वेअर सोबत 1 नाही, 1 टाकायचा इथे, x स्क्वेअर सोबत 2 आहे, 2 टाकायचा इथे. पहा 1 टाकला इथे तर 1x स्क्वेअर बनणार, ते -5xy साइन रिव्हर्स करा म्हणजे +5xy, आणि तो जो 2 आहे ना तो 2 जाणार y स्क्वेअर सोबत, 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनणार. सो हा आपला आन्सर असला पाहिजे, x स्क्वेअर प्लस 5xy प्लस 2y स्क्वेअर आहे का, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस 5xy, बरोबर? थोडं सिक्वेन्स चेंज करून दिला त्यांनी. ऑप्शन नंबर ए इज अवर आन्सर. ओके, नाउ सी नेक्स्ट. इफ द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, हा इक्वेशन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतो असं ते म्हणतात. कम्पेअर करा तुम्ही ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. याला जर का तुम्ही कम्पेअर कराल तर तुम्हाला मिळेल, पहा a चा व्हॅल्यू बनतो 2, ओके, h चा व्हॅल्यू 2h व्हॅल्यू 7 आहे म्हणजे h चा व्हॅल्यू 7/2 आहे, डन. b चा व्हॅल्यू 3 बनतो, ओके. 2g चा व्हॅल्यू -9 आहे म्हणजे g चा व्हॅल्यू हा -9/2 बनतो, ओके. 2f चा व्हॅल्यू -7 म्हणजे f चा व्हॅल्यू हा -7/2 बनणार आहे, ओके. c चा व्हॅल्यू k बनणार आहे, c चा व्हॅल्यू काय k बनणार आहे. आणि हा जो का डिटर्मिनंट काय असतो तो abc hh ff, a व्हॅल्यू a, b व्हॅल्यू b 3 आहे, c व्हॅल्यू k, abc h h h h h h h, ओके. g is -9/2, g f f -7/2 -7/2, it has to be 0. याची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. आता काय रे, मला असं वाटतं की हा सम मी नाही करणार, कॅल्क्युलेशनच तर आहे. या डिटर्मिनंटला सॉल्व करा, व्हॅल्यू 0ला इक्वेट करा, केचा व्हॅल्यू तुम्हाला डेफिनेटली इथून निघून जाईल, बरोबर? सो हा एक नाही करणार मी, ठीक आहे, कारण की सॉल्विंग आहे, सिम्पल सॉल्विंग आहे यार, म्हणून मी इथे स्किप करतोय तो, ओके. ठीक आहे, नेक्स्ट सम पहा. व्हॉट इज द अँगल बिटवीन द लाईन्स, या दोन लाईन मधला अँगल काय असतो, फॉर्म्युला तर तुम्हालाही माहिती, अँगल फॉर्म्युला पण यूज करण्याची गरज नाही, हे तर मी नोटीस केलं आत्ता. लाईन्स इक्वेशन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर मायनस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0 आहे, समजतं का रे? a चा व्हॅल्यू 1 आहे, x स्क्वेअरच्या सोबत जो असतो तो a असतो, y स्क्वेअरच्या सोबत जो असतो तो b असतो, b चा व्हॅल्यू -1 आहे, पण y स्क्वेअर सोबत -1 आहे ना. अरे हे समजलं मला की a प्लस बी 0 इथे, a प्लस बी ची व्हॅल्यू ना 1 -1 दॅट इज इक्वल टू 0, a प्लस बी 0 असेल तर अँगल बिटवीन लाईन्स इज 90 डिग्री. सो ऑप्शन नंबर 1 जो 90 डिग्री आहे ना तो आपला इथे आन्सर असणार आहे, ओके. नाउ सी नेक्स्ट सम. काय बोलतात, त्यांनी एक काहीतरी रिलेशन दिलाय, बरं क्वेश्चन वाचून घ्या आधी. इफ a प्लस 3b ब्रॅकेट 3a प्लस b इज इक्वल टू 4h स्क्वेअर असं ते सांगतात, ठीक आहे ना, आहे, ओके. देन द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, हे पहा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे ना यांच्यामधला अँगल आपल्याला फाइंड करायचा. अँगलचा फॉर्म्युला काय असतो, tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ऑफ ab डिवाइड बाय प्लस b, हा असतो की ना अँगलचा फॉर्म्युला. क्लिअर आहे गाईज? टाकून देतो सर्व गोष्टी इथे. tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर, काय करतोय मी इथे 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर, पण तुम्ही इथे बघू शकता जर का मी 2 आतमध्ये टाकला, बेटर वे 2ला मी आतमध्ये टाकतो, का सांगतो मी तुम्हाला. पहा 2 जर का अंडर रूटच्या आतमध्ये गेला तर तो बनणार 4h स्क्वेअर मायनस 4ab बनणार की नाही, डिवाइड बाय प्लस बी. तुम्ही म्हणणार हे असं का केलं, कारण की 4h स्क्वेअरचा व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलाय. इथे पहा ना वरती सर्वात एकदम स्टार्टिंगमध्ये 4h स्क्वेअरचा व्हॅल्यू दिलाय. सो मग मी काय करतो, पहा tan थीटा इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 4h स्क्वेअरचा व्हॅल्यू डायरेक्टली टाकून देईन यार, काय a प्लस 3b, ओके,
इंटू 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 3a+b ओके, हे 4a² आहे, मायनस ऑफ 4ab. ओके फाईन. डिवाइड बाय प्लस बी म्हणे, डिवाइड बाय प्लस बी ॲज इट इज नोट करतो मी इथे. आता सॉल्विंग करायचं आपल्याला नाही का. tan θ इज इक्वल टू करा मल्टिप्लिकेशन. a इंटू 3 इज 3a². ओके, प्लस ab. ओके, प्लस 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 9ab. ओके फाईन, प्लस 3b². ओके, देन मायनस ऑफ 4ab. डन. जस्ट डिवाइड बाय a+b. बराबर, क्लिअर आहे सर्व. हा 10ab बनतो बरं, हा 10ab बनतो. 10ab मायनस 4ab 6ab. सो tan θ इज इक्वल टू 3a² प्लस 6ab, 3a² प्लस 6ab प्लस 3b² डिवाइड बाय प्लस बी बनतो. वरतून 3 कॉमन निघतं असं वाटतं मला. सो tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 3 जर का मी कॉमन केलं इथे तर हा a² प्लस 2ab प्लस b² बनणार आहे. जस्ट डिवाइड बाय a प्लस बी. एक काहीतरी झोल केला मी, वरती अंडररूट आहे जो मी निग्लेक्ट केला चुकून नाही का. अंडररूट आहे रे बाबा वरती अंडररूट आहे काय. ओके, मग मला असं समजतं tan θ इज इक्वल टू, हे पहा अंडररूट 3 तर आहेच इथे नाही का. a² प्लस 2ab प्लस b² हा a प्लस बीचा होल स्क्वेअर असतो. म्हणजे अंडररूटमध्ये ना a प्लस बीचा होल स्क्वेअर बनणार आहे तो. डिवाइड बाय a प्लस बी खाली आहेच ऑलरेडी आणि त्याचा मॉड करायचं आपल्याला. बट तुम्हाला हे समजलं पाहिजे अंडररूट स्क्वेअर कॅन्सल, मग वरती a प्लस बी आहे, खालती पण a प्लस बी, ते पण कॅन्सल. म्हणजे tan θ √3 बनत असेल, θ 60 डिग्री बनतो. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर ए, दॅट इज 60 डिग्री. आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना. ओके, तर पहा क्वेश्चन नंबर 15 काय बोलतात, कॅल्क्युलेट डिफरन्स ऑफ स्लोप ऑफ लाईन्स. आपल्याला स्लोपचा डिफरन्स फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला परत तोच रेफर करा, वन शॉट रिव्हिजनचे फॉर्म्युलेज. ओके, m1 मायनस m2 डिफरन्स ऑफ स्लोपचा स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 चा होल स्क्वेअर. ओके, मायनस ऑफ 4m1 m2 असा असतो. बरोबर. सो डिफरन्स ऑफ स्लोपचा स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 चा होल स्क्वेअर मायनस ऑफ 4m1 m2. बट तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, सम ऑफ स्लोप m1 प्लस m2 हे मायनस ऑफ 2h/b असतं. सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला मायनस 2h/b. प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 इंटू m2 हे असतं a/b. मग जरा कम्पेअर करा, आपल्या गिवन इक्वेशनमध्ये a कोण आहे, b कोण आहे, h कोण आहे हे थोडंसं तुम्हाला समजून जाईल. इथं गिवन इक्वेशन आहे आपला 6x² मायनस ऑफ xy मायनस ऑफ 2y² इज इक्वल टू 0. बट जनरल इक्वेशन असतो ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. इथून तुम्हाला असं समजेल की a चा व्हॅल्यू 6 आहे, b चा व्हॅल्यू हा मायनस ऑफ 2 आहे, 2h चा व्हॅल्यू -1 आहे, म्हणजे h चा व्हॅल्यू हा मायनस ऑफ 1/2 आहे. ओके, टाकून देऊया, सर्व काही टाकून देऊया आपण आता. पहा रे, सो सम ऑफ स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस ऑफ 2 इंटू h चा व्हॅल्यू काय बाबा, मायनस ऑफ हाफ आहे, डिवाइड बाय b चा व्हॅल्यू काय, मायनस ऑफ 2 आहे. ठीक आहे, चलो m1 इंटू m2, a चा व्हॅल्यू पहा 6 आहे, b चा व्हॅल्यू किती, मायनस ऑफ 2 आहे, टाकून द्या, म्हणजे हे मायनस ऑफ 3 बनलं. बरोबर. इथे पण पहा रे, हे मायनस मायनस कॅन्सल झालं, प्लस बनलं, 2 कॅन्सल झालं, म्हणजे हे मायनस ऑफ 1/2 बनतं. परत खालती एक मायनस आहे. सो m1 प्लस m2 इज ॲक्च्युली मायनस ऑफ 1/2. हे लक्षात ठेवा. m1 इंटू m2 हे मायनस ऑफ 3 आहे. ओके फाईन, टाकून द्या मग आता इथे. सो m1 मायनस ऑफ m2 चा होल स्क्वेअर इट इज इक्वल टू m1 प्लस m2 किती आहे रे, मायनस ऑफ हाफचा स्क्वेअर मायनस ऑफ 4. m1 इंटू m2 किती आहे, मायनस ऑफ 3 आहे. डन. सो इथे बनतो 1/4 मायनस मायनस प्लस बनतं, इथे बनतं 12. 4 जातो तिकडे मल्टिप्लाय होतो. 12 इंटू 4 48 प्लस 1 49. 49/4 बनतो, दॅट इज m1 मायनस ऑफ m2 चा होल स्क्वेअर. काय, बट अंडररूट केलं तर 7/2 आला पाहिजे. अंडररूट केलं तर 7/2 आला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर काय रे, बी तुम्ही आन्सर लिहिताय. ऑप्शन नंबर बी हा तुम्ही आन्सर लिहिताय. करेक्ट. प्लस और मायनस 7/2 नाही काय, भले मॅथमॅटिक्स आपल्याला असं सांगते प्लस और मायनस 7/2 बनतं, पण ते आपल्याला डिफरन्स विचारतात. डिफरन्स म्हणजे काय रे, थोडंसं नॉर्मली डिफरन्स विचारतात ना स्लोप मधला, म्हणजे मोठा स्लोप मायनस छोटा स्लोप. सो 7/2 लिहायचं आहे आपल्याला बाय डिफॉल्ट. ओके, असे क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतात. क्वेश्चन नंबर 16 मध्ये पहा, व्हॉट इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन हॅव्हिंग इन्क्लिनेशन. अशा लाईनचे इक्वेशन्स काढा म्हणे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ज्यांची की इन्क्लिनेशन्स 60 डिग्री आहे. किती, 60 डिग्री. आणि एक दुसरा एक लाईन आहे म्हणे, जसं की इन्क्लिनेशन 5π/3. 5π/3 म्हणजे काय असतं रे, 300 डिग्री असतं. म्हणजे तिथे नाही येतो, सॉरी 300 म्हणजे थोडंसं आणखी जास्त असेल, त्यालाच एक्सटेंड केलं असतं तरी चाललं असतं ॲक्च्युली, बट ठीक आहे. एक्सटेंड मीन्स या डायरेक्शनमध्ये एक्सटेंड असा समजतं. 300 डिग्री म्हणजे असं 300 डिग्री समजतं. 300 डिग्री येतो यार, असं 300 डिग्री म्हणजे हा असं 60 आहे ना, -60 आहे, -60 बोला. म्हणजे दोन लाईन दिसतात ना, यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचा. बट तुम्हाला माहिती इक्वेशन ऑफ लाईन इज y इक्वल टू mx. बरोबर. सो y इक्वल टू m. स्लोप काय रे, स्लोप तर √3 आहे. स्लोप म्हणजे tan 60 दॅट इज √3. म्हणजे y मायनस ऑफ √3x इज इक्वल टू 0 इज दी इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन. आणि हा जो सेकंड लाईन आहे ना, त्याचं पण इक्वेशन y इक्वल टू mx असतो ॲक्च्युली. बट m म्हणजे काय माहिती का, m म्हणजे tan ऑफ -60.
कारण की इथे ना स्लोप म्हणजे tan -60 बिकॉज अँगल ऑफ इन्क्लिनेशन -60 आहे. बरोबर. ठीक आहे यार, म्हणजे काय बनणार आहे y इज इक्वल टू tan -60 म्हणजे मायनस साईन बाहेर येत असतो. सो मायनस ऑफ tan 60 इज √3 इंटू एक्स. बरोबर ना. -√3 इथे जातो प्लस होतं. सो √3x प्लस y इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ सेकंड लाईन. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो फर्स्ट लाईन इज y मायनस √3x okay into second line is y plus √3x that is equal to 0. A plus b into a minus b is a square minus of b square. √3 चा स्क्वेअर 3 x square that is equal to 0. हा आपला इक्वेशन होणार आहे. याला उलटं करून लिहिलं तरी चालतं. म्हणजे समजा इथून मायनस साईन कॉमन केला आणि 3x स्क्वेअर मायनस ऑफ y स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालतं आणि हा मायनस साईन तिकडे जाऊन असं डिवाइडच होणार आहे. सो आन्सर शुड बी 3x स्क्वेअर मायनस ऑफ y स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन नंबर बी आपला आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतात. पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणे. जर का लाईन परपेंडिक्युलर असतील ना मुलांना तर a प्लस बी 0 असायला हवा. ही कंडिशन फिक्स समजायची नाही का. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर दॅट मीन्स a प्लस बी 0. एचा व्हॅल्यू काय आहे. एचा व्हॅल्यू 3 आहे इथं. एक्स स्क्वेअर सोबत जो असतो तो a असतो. पाहा नाही एक्स स्क्वेअर सोबत किती रे 3 आहे. बी कोण आहे. वाय स्क्वेअर सोबत कोण आहे. ए स्क्वेअर मायनस 2 आहे ना. ए स्क्वेअर मायनस ऑफ 2 आहे ना. दॅट इज इक्वल टू 0 ना. करेक्ट आहे. मग ए स्क्वेअर प्लस 3a मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0 हा एक काहीतरी इक्वेशन आहे. मग ते आपल्याला असं विचारतायत. हे पहा हे 0 काय म्हणतोय माहिती का. ए प्लस बी 0 असेल तर परपेंडिक्युलर. म्हणजे परपेंडिक्युलर लाईन असण्यासाठी हे असं 0 असलं पाहिजे. आता ए ची व्हॅल्यू मला फाइंड करायची. पण तुम्हाला माहिती हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन बाय मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a असं असतं की नाही. म्हणजे एचा व्हॅल्यू काय बनणार माहिती का. मायनस बी म्हणजे -3. हे पहा मायनस बी म्हणजे इथे याच्यासोबत 3 -3 प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर 9 बनतो. -3 चा स्क्वेअर सॉरी 3 चा स्क्वेअर 9 बनतो. मायनस ऑफ 4 टाइम्स ए बी. एचा व्हॅल्यू 1 आहे. बीचा व्हॅल्यू -2 आहे. यस बी नाही आहे सी आहे इथं. डिवाइड बाय 2a. 2 टाइम्स एचा व्हॅल्यू काय 1 आहे. जर का लिंक लागत नसेल तुम्हाला हे तर पहा मी थोडंसं व्यवस्थित सांगतो. हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनला ॲक्च्युअलमध्ये जनरल फॉर्मॅटमध्ये असं लिहायचं असतं. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथे एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर आहे. बरोबर. एक्स स्क्वेअरच्या सोबत ए आहे ना. इथे काय रे एक्स स्क्वेअरच्या सोबत कोण आहे 1 आहे. म्हणून एची व्हॅल्यू 1. म्हणून हे जे ए आहे ना एची व्हॅल्यू 1 असं आहे. बीचा व्हॅल्यू 3 सीचा व्हॅल्यू -2. हे सर्व टाकलं मी तिथे आता. म्हणजे इथे एचा व्हॅल्यू काय बनतो माहिती का -3 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 9 प्लस 8 बनतं. बरं डिवाइड बाय 2 बनतं. हे समजलं का तुम्हाला. मग दोन व्हॅल्यू येत आहेत की नाही एच्या. एची एक व्हॅल्यू येते -3 प्लस अंडर रूट ऑफ 17/2 आणि दुसरी व्हॅल्यू काय येते पहा. ए इज इक्वल टू -3 मायनस ऑफ अंडर रूट ऑफ 17/2. अशा दोन व्हॅल्यूज येतात रे. सो पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ओके आर परपेंडिक्युलर टू इच अदर फॉर 2 व्हॅल्यूज ऑफ ए. अशा एच्या 2 व्हॅल्यू येतात म्हणजे 2 व्हॅल्यूसाठी एच्या अशा 2 व्हॅल्यूसाठी तो परपेंडिक्युलर आहे. ओके सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी फॉर 2 व्हॅल्यूज ऑफ ए. ओके नाउ सी क्वेश्चन नंबर 18 काय बोलतात. व्हॅल्यू ऑफ लॅम्डा फॉर विच दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तुम्हाला माहिती का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करण्यासाठी ए बी सी एच एच जी जी एफ एफ हॅज टू बी 0 असायला हवा. काढा आधी सर्वांच्या व्हॅल्यू काढा. चला इमॅजिन झालं पाहिजे लगेच. मला प्रत्येक वेळेस लिहिण्याची खरं तर गरज नाही आहे. बरं बट स्टील लिहितोय मी. पहा एक्स स्क्वेअर इथे एक्स वाय तर नाहीच आहे. मग मी इथे 0xy लिहितो. वाय स्क्वेअरला -y स्क्वेअर आहे. मायनस ऑफ एक्स आहे. मायनस ऑफ लॅम्डा वाय मायनस ऑफ 2 आहे इज इक्वल टू 0 करतो. बट जनरल काय असतं एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. एक्स स्क्वेअर नाही यार ax स्क्वेअर. ओके ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 असं आहे. सो कम्पेअर करा. कंपॅरिझन आपल्याला हे सांगतं की एचा व्हॅल्यू हा 1 आहे. ओके 2hचा व्हॅल्यू 0 म्हणजे एचचा व्हॅल्यू हा 0 आहे. ओके बीचा व्हॅल्यू हा -1 आहे. यार ठीक आहे बीचा व्हॅल्यू किती आहे -1 आहे. हे लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. बरं सो ए प्लस बी 0 आहे ना. सो मला वाटलं की ॲक्च्युली अँगल विचारतात म्हणून मी जस्ट कन्फ्यूज झालो. ओके बट ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे असं सांगतात आणि लॅम्डा व्हॅल्यू विचारतात. ठीक आहे चलो. ओके पुढे पहा. जीचा व्हॅल्यू 2g व्हॅल्यू -1 आहे म्हणजे जीचा व्हॅल्यू -1/2 आहे. डन. एफचा व्हॅल्यू पहा बरं 2f मायनस लॅम्डा म्हणजे एफचा व्हॅल्यू हा -λ/2 आहे आणि सीचा व्हॅल्यू हा -2 आहे मुलांना. किती -ऑफ टाकून द्या सर्व व्हॅल्यूज इथे.
पहा एचा व्हॅल्यू 1 टाकतो, देन एचचं व्हॅल्यू 0 टाकतो, ओके. देन जीचा व्हॅल्यू -1/2 टाकतो, बरोबर. बीचं व्हॅल्यू काय रे, बीचा व्हॅल्यू -1. ए बी सी काय आहे -2 -2. सो ए बी सी एच ओके. जी इथे -1/2 लिहायला लागेल मला, ठीक आहे. प्रेझेंटेशनचं तिथे एक टूल बार आहे ॲक्च्युली, सो थोडंसं अवघड आहे तिथे, खूप खाली लिहिणं आहे. सो इथे जस्ट प्रिफर करतो -1/2. प्लीज ॲडजस्ट करून घ्याल, ओके. ठीक आहे, ओके. देन एफ काय आहे, एफ -λ/2 -λ/2. ठीक आहे, तिथे थोडंसं लिहिणं अवघड आहे अरे मुलांना, ओके. बट ठीक आहे यार, इथे आहे 2. काय चालू आहे साला, तो λ/2 आहे, समजून घ्या काय, बरोबर. पहा हे करा, = 0 करा. आता 1 इंटू ब्रॅकेट काय क्लोज केलं तर काय होतं रे, -1 -λ/2, ओके. देन -λ/2, ओके. आणि इथे -2 असं होतं. देन -0 इंटू हे 0च बनवलं शेवटी. देन -1/2 इंटू काय बनतो रे इथे, -1/2 इंटू काय क्लोज केलं तर 0 -1 -1/2 -λ/2. इट हॅज टू बी 0, असं आलं पाहिजे 0, बरोबर. करा सिम्प्लिफिकेशन, हे बनतं 2 -λ²/4, ओके. त्याच्यानंतर +0, त्याचं 0 इंटू एनिथिंग 0च बनणार आहे शेवटी. आणि पुढे काय बनणार माहिती का, -1/4 बनणार आहे, दॅट इज = 0 बनणार आहे, ओके. मग काय होतं पाहत आहे, तर 2 -1/4 = λ²/4 बनणार आहे. इथे काय बनतं तर 7/4 बनतं. 7/4 = λ²/4, ओके. सो कॅन्सल होतं. काही रॉंग केलं का, काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, कारण की आन्सर मॅच होत नाही आहे, ओके. काही मिस्टेक आहे का रे, ए बी ओके. ए बी सी व्हॅल्यू इज -2, ओके. एच ओके. जी -1/2, ओके. एफ -λ/2 -λ/2, फाईन. 1 इंटू 2 ओके, -λ²/4 बरोबर आहे. 0 इंटू 0, देन -1/2 इंटू 0 +1/2 बनतो, +1/2 ओके, फाईन. +1/4, हे +1/4 बनतं इथे, सॉरी. येस स्टुडंट्स, इथे एक मिस्टेक केला होता ॲक्च्युली मी. इथे +1/4 बनतं, बरं. इथे +1/4 बनतं, ओके. तर मग इथे प्लस आहे काय, प्लस आहे. मग हे सिम्प्लिफिकेशन कराल तर तुम्हाला असं समजेल, λ²/4 = 9/4 बनतं. 4 कॅन्सल कराल तर लॅम्डाचं व्हॅल्यू +or-3 बनतं. म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे, ओके. अशी क्वेश्चन नंबर 19 काय म्हणतात, क्वेश्चन नंबर 19 मध्ये इफ स्लोप ऑफ वन लाईन इज 5 टाइम्स दी अदर, म्हणजे समजतं तुम्हाला, एका लाईनचा स्लोप 5 टाइम्स दी अदर आहे, म्हणजे केचा व्हॅल्यू 5 आहे. इफ स्लोप ऑफ वन लाईन इज के टाइम्स दी अदर, बरोबर ना, म्हणजे केचा व्हॅल्यू इथे किती 5 आहे. टाकून द्या 5 डायरेक्टली, काही विचार नका करू. 4h²/b = 5 टाका, 5 + 1 6 बनतो, 6² 36 बनतं, डिवाइड बाय के बनतं, बरोबर. सो 4 1 जा 4 1 जा 4 9 जा, बरोबर. हे असं आहे का पहा बरं ऑप्शनमध्ये, असं ऑप्शन आहे का, h² = 9 डिवाइड बाय के, बरोबर ना. के पण तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतं. केच्या जागी 5 टाकायचं आपल्याला, हे विसरलो मी परत. केच्या जागी 5 टाकायचं, एका केच्या जागी 5 टाकला मी, दुसऱ्या केच्या जागी 5 नव्हता टाकला, सो 5 तिकडे जातो. दॅट मीन्स 5h² = 9ab. 5h² = 9 टाइम्स ab, ओके. चलो ठीक आहे, जरा पहा आता पुढे काय बोलतोय. क्वेश्चन नंबर 20, जॉईंट इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. अरे यार, याचं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं, बहुतेक हा क्वेश्चन केला होता बहुतेक आपण, ओके. ऑप्शन नंबर बी आन्सर येतं बहुतेक, बी नाही सी आन्सर, डी येतं आन्सर, ओके. पहिला लाईन x + y -1 आहे, आणि दुसरा लाईन x - y 4 इकडे घेऊन -4 = 0. हा असतं ना ऑप्शन, एकदम साधा समय, असे तर नाही येत रे. आता पाहाल रे, क्वेश्चन नंबर 21 याच्यामध्ये एक करेक्शन आहे, थोडंसं रॉंग आहे ॲक्च्युली याचा आन्सर, पण क्वेश्चन खूप चांगला आहे बरं. पहा आता काय सांगतो, आणि क्वेश्चनमध्ये एक नवीन आर्टिकल पण मी इथे इंट्रोड्यूस करतोय, सो म्हणून याचं एक्सप्लेनेशन जे आहे ना रे, ते थोडंसं हळू करतं. काय म्हणतात ते, लाईन x - 2y = 0 will be a bisector of an angle of a pair of straight line. कोणता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, x² - 2hxy, ओके, -2y², ओके, = 0. तर ते दोन व्हाईट लाईन दिसतात का तुम्हाला, त्या दोन व्हाईट लाईनचा कंबाईंड इक्वेशन त्यांनी दिलाय, म्हणजे एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बेसिकली त्यांनी दिली.
मग त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जो अँगल बायसेक्टर आहे ना रे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जो अँगल बायसेक्टर आहे, वन ऑफ द अँगल बायसेक्टर इज x मायनस ऑफ 2y इज इक्वल टू 0. हे एक अँगल बायसेक्टर म्हणे त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा, त्या दोन व्हाईट लाईनचा अँगल बायसेक्टर, एक अँगल बायसेक्टर हा आहे म्हणे. बरोबर आहे. आता काही गोष्टी नोटीस करायच्या असतात. अरे हा पॉईंट 0 0 आहे, तो पॉईंट ना ओरिजिन आहे 0 0. तुम्ही म्हणणार कसं काय? साधीची गोष्ट आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जो इक्वेशन त्यांनी दिला यावाला इक्वेशन बद्दल बोलतोय मी, तो x² + 2hx² + by² आहे. ते 2gx 2fy + c आहे का? नाही. म्हणजे दॅट इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणार पेअर ऑफ स्ट्रेट लाईन होतो. येस, फाईन. मग तो x - 2y = 0 तो पण तिथूनच पास होतो, ओरिजिन मधूनच पास होतो. कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे तिथे. बरोबर ना? ठीक आहे. आता काय करतोय पहा, इथे अशी एक लाईन ड्रॉ करतो. हा सेकंड अँगल बायसेक्टर आहे. गाइस, दिस इज सेकंड अँगल बायसेक्टर. येस ऑर नो? हा सेकंड अँगल बायसेक्टर आहे. पहा, हा अँगल अल्फा आहे, हा पण अँगल अल्फा आहे. अँगल बायसेक्टर आहे ना तो, दोन्ही अँगल सेमच असले पाहिजे. हा अँगल बीटा आहे, हा पण अँगल बीटा आहे. अँगल बायसेक्टर आहे, बीटा बीटा काहीतरी असेल, सेमच असला पाहिजे. मी तुम्हाला असं सांगतोय, या सर्वांचं ॲडिशन करा. म्हणजे अल्फा प्लस अल्फा प्लस बीटा प्लस बीटा म्हणजे 2 अल्फा प्लस 2 बीटा. इट शुड बी 180 ना, कारण की स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा हॅज टू बी 90 ना. अल्फा प्लस बीटा 90 असला पाहिजे. म्हणजे मला हे सांगायचं की हे 90 अँगल आहे ना. म्हणजे ते ग्रीनवाला लाईन आणि तो रेडवाला लाईन एकमेकांना आहे परपेंडिक्युलर. मग ना त्या ग्रीनवाल्या लाईनचा जो स्लोप आहे ना, दॅट इज मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय, म्हणजे तो 1/2 बनतोय. बरोबर ना? म्हणजे या रेडवाल्या लाईनचा स्लोप हा -2 बनला पाहिजे. असा बनला पाहिजे की दोघांचा प्रोडक्ट शुड बी -1. m1 × m2 हॅज टू बी -1. ॲज लाईन्स आर परपेंडिक्युलर, m1 × m2 -1 असला पाहिजे. सो त्या रेड लाईनचं तुम्हाला इक्वेशन निघेल, रेड लाईनचा स्लोप निघेल. बट रेड लाईनचं इक्वेशन काय रे? हे पहा, ही लाईन ओरिजिन मधूनच पास होते परत रेड लाईन पण. म्हणजे y = mx इक्वेशन असतो. y = mx म्हणजेच काय रे? 2x + y = 0 इज द इक्वेशन ऑफ रेड लाईन. त्या रेड लाईनचं इक्वेशन 2x + y = 0 हा रेड लाईनचं इक्वेशन. समजला रे? काय केलं माहिती का आतापर्यंत आपण त्या ग्रीन लाईनचं इक्वेशन त्यांनी दिलं. पहिले तर काय केलं, जे समजलं आपल्याला ते ड्रॉ केलं. त्याच्यानंतर फक्त आणि फक्त मी रेड लाईनचं इक्वेशन फाइंड केलं, थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट इथे यूज करून. ओके, आता मी काय करतोय सांगतोय तुम्हाला. का करतोय हे थोडंसं नंतर समजेल, बट तुम्ही प्रोसेस पाहून घ्या थोडंसं. मी त्या ग्रीन लाईन आणि त्या रेड लाईनचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फाइंड करणार आहे आता. ग्रीन आणि रेड लाईनचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. बरं, ग्रीन लाईन काय आहे? x - 2y. ओके, रेड लाईन काय आहे? रेड लाईन आहे 2x + y = 0. करा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय म्हणतो? मल्टिप्लिकेशन केलं तर 2x² + xy, ओके, -4xy अँड देन -2y² = 0 बनणार आहे. ओके, दॅट मीन्स 2x², ओके, -3xy -2y² = 0 असं बनणार आहे तो. अरे हे समजलं मला. ओके फाईन सर. ओके ठीक आहे. आता थोडंसं विचार करतोय आपण की करायचं काय आहे, फाईंड काय करायचं आहे, करतोय काय. बरोबर, जातो मी जरा क्वेश्चनकडे परत जातोय. थोडं क्वेश्चन आणखीन परत समजून घेण्याचा ट्राय करतोय. क्वेश्चन सांगतोय आपल्याला, तो ग्रीन लाईन जो आहे ना x - 2y इज वन ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ दोज 2 व्हाईट लाईन्स. त्या व्हाईट लाईनचा एक अँगल बायसेक्टर आहे, दुसरा अँगल बायसेक्टर आपण काढला. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये त्या दोन्ही अँगल बायसेक्टरचा आपण कंबाईंड इक्वेशन फाइंड केला इथे. पण तुम्हाला आठवत असेल एकदम स्टार्टिंगच्या पेजवरती मी तुम्हाला ना, जर का 2 लाईन दिल्या असतील तर त्या 2 लाईनच्या अँगल बायसेक्टरचा पेअर ऑफ कंबाईंड इक्वेशन. 2 लाईन दिलेत, या 2 लाईनच्या अँगल बायसेक्टरचा कंबाईंड इक्वेशनचा फॉर्म्युला सांगितला होता हा असावाला. म्हणजे हे जे 2 लाईन आहेत ना, हे व्हाईट लाईन, त्यांच्या अँगल बायसेक्टरचा कंबाईंड इक्वेशन हा असा असला पाहिजे. कसा रे? x² - y² / xy इज इक्वल टू a - b ना. a व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. -b व्हॅल्यू -2 आहे. h चा व्हॅल्यू किती आहे? h चा व्हॅल्यू hच आहे तिथे, -h सॉरी, ते 2hxy असतं ना, बट तिथे -2hxy. सो h चा व्हॅल्यू इज -h. बरोबर. मग होतं काय माहिती का? x² - y² इज इक्वल टू तो तिकडे 3 बनतो. बरं, 3xy बनतो आणि तो -h पण इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला पाहिजे. आता नाही का, इथे -h मल्टिप्लाय झाला पाहिजे. मग याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना हा इक्वेशन असं बनणार आहे. एक काम करतो, -3xy टाका तिकडे, -hx²
मायनस मायनस प्लस एच वाय स्क्वेअर बराबर मायनस ऑफ 3xy इज इक्वल टू 0. काय रे हा अँगल बायसेक्टरचा पेअर ऑफ कंबाईंड इक्वेशन आहे ना. बट अँगल बायसेक्टरचा कंबाईंड इक्वेशन तर आपणच काढलाय ना मॅन्युअली. मग कम्पेअर करा एचचा व्हॅल्यू काय असला पाहिजे -2 म्हणजे मायनस एचचा व्हॅल्यू 2 असला पाहिजे. मायनस ऑफ एचचा व्हॅल्यू 2 असला पाहिजे म्हणजे एचचा व्हॅल्यू -2 असला पाहिजे. सो आन्सर इज -2 गाईज. एच व्हॅल्यू शुड बी -2 बट सोल्युशन थोडंसं रॉंग दिलेलं आहे. मी काय करेन माहिती का याचे सोल्युशन पण अपलोड केलेले आहेत बरं इथे डिस्क्रिप्शनमध्ये. सोल्युशन थोडंसं रॉंग दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके ठीक आहे. तर पहा सोल्युशन मला असं वाटतं की अपलोड न केलेले बरे बिकॉज सोल्युशन अपलोड केलं ना रे तर लगेच तुम्ही सोल्युशन पाहायला लागता. त्यापेक्षा तर व्हिडिओ फॉर्मॅटवाले सोल्युशन पहा कारण की इथे थोडंसं बेटर वेमध्ये लाईक एक्सप्लेन केलेलं असतं नाही का. सो जसं मी बोललो होतं सोल्युशन अपलोड करतोय बट मे बी अवॉइड करूया बिकॉज इथे तर एक्सप्लेन केलेलंच आहे मी सोल्युशन. ओके सो थोडंसं रेस्ट्रिक्ट करतो मी तुम्हाला की व्हिडिओमधून सोल्युशन पहा. असे गाईज काय बोलतात इक्वेशन रिप्रेझेंट्स. काय रिप्रेझेंट करतो म्हणे हा इक्वेशन. हे पहा रे एचा व्हॅल्यू 4 आहे. टू एचचा व्हॅल्यू हा -24 आहे म्हणजे एचचा व्हॅल्यू ना मुलांना -12 आहे. बीचा व्हॅल्यू हा 11 आहे. फाईन. एच स्क्वेअर मायनस ए बी करा बरं जरा. एच स्क्वेअर म्हणजे -12चा स्क्वेअर 144 मायनस ऑफ एचा व्हॅल्यू 4 बीचा व्हॅल्यू 11 बीचा व्हॅल्यू काय 11 म्हणजे काय 144 मायनस 44 बनतो म्हणजे 100 बनतो. म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे म्हणजे 0 पेक्षा जास्तच आहे ना. म्हणजे हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो. हीच कंडिशन असते ना या लाईनला एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. याला जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करायचं असेल बरोबर तर एच स्क्वेअर मायनस ए बी 0 पेक्षा असता पाहिजे किंवा 0 असेल तरी चालेल तरच हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो. अदरवाईज तो जर का 0 पेक्षा कमी असेल तर इमॅजिनरी बनतात नाही का लाईन्स. मीन्स लाईन्स डज नॉट एक्झिस्ट असतात. ना 23 काय बोलतात इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तर हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो असं ते म्हणतात. मग केचा व्हॅल्यू फाइंड करा. करू शकता हे असं ABC HHGJ FF. एचा व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर 0 बीचा व्हॅल्यू काय वाय स्क्वेअर पण 0 सीचा व्हॅल्यू काय 4 एच व्हॅल्यू इज K/2 जी व्हॅल्यू इज 5 FF 3 इट हॅज टू बी 0. हे तुम्हाला पण असं डायरेक्टलीच आलं पाहिजे बरं आता. सो करा बरं हे 0 इंटू एनिथिंग 0च होतं मग -K/2 इंटू ब्रॅकेट काय कराल रे K/2 इंटू 3 5 4 डन. देन +5 then K/2 0 5 3 it has to be 0. करा simplification. You will get minus of K/2 bracket 2K minus of 15 fine plus 5 bracket 3K/2 it has to be 0. इथे बनतो minus of 4K/2 minus plus 15K/2 then इथे plus 15K/2 again it has to be 0. करेक्ट. म्हणजे काय रे काही रॉंग तर नाही करत आहे ना. इथे के स्क्वेअर बनतो ना सॉरी इथे के स्क्वेअर बनतो रे. हां के स्क्वेअर बनतो समजतं ना. 4 नाही बनत तिथे 2 कॅन्सल होतो सॉरी 2 कॅन्सल होतो -K² बनतो तिथे -K² बनतो बरोबर प्लस 15K/2 बस प्लस 15K/2 अगेन. करेक्ट. आता पहा म्हणजे झालं काय माहिती का तर इक्वेशन असा बनलाय -K² 15K/2 प्लस 15K/2 म्हणजे 15K इज इक्वल टू 0. मग के जर का कॉमन कराल तर इथे तुम्हाला -K मिळेल प्लस 15 मिळेल इज इक्वल टू 0. म्हणजे एक तर केचा व्हॅल्यू 0 मिळेल मुलांना नाही तर तुम्हाला केचा व्हॅल्यू 15 मिळेल दोन्हीमधला एक. सो केचा व्हॅल्यू 0 पण आहे केचा व्हॅल्यू 15 अशा दोन्ही गोष्टी इथे दिसतात मला. दोन्ही गोष्टी दिसतात. मग काय लिहायचं असं डाऊट येईल. 0 पण आहे आणि 15 पण आहे. काय प्रिफर कराल तर की आणखीन काही विचार करायचा आपल्याला. हे तर 0 असलंच पाहिजे नाही का. म्हणजे के इज इक्वल टू 0 पण चालणार आणि के इज इक्वल टू 15 पण चालणार बरोबर. ठीक आहे. h² मायनस AB हा पण 0 पेक्षा जास्त किंवा 0 असेल तरी चालतात आपल्याला बरोबर ना. क्लिअर आहे. h तर k आहे ना सॉरी h तर K/2 आहे ना मग 0/2 टाकाल इथे 0/2 चा होल स्क्वेअर मायनस AB ना एचा व्हॅल्यू पण 0 बीचा व्हॅल्यू पण 0 आहे म्हणजे हे 0 बनवू शकतं नाही का. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला 0 बनलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये केच्या अशा दोन्ही व्हॅल्यू होऊ शकतात पण थोडंसं जर का आणखी डीपमध्ये जाल ना तुम्हाला असं समजेल जर का हा 0 झाला ना रे बरोबर तर हे जे काही दिसतं ना हे बरोबर तर हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंटच नाही करत किंवा तो लाईन रिप्रेझेंटच नाही करत ॲक्च्युली. तो कर्व बनतो तो बनतो एकच लाईन बनतो ॲक्च्युली
तिथे दोन लाईन नाही आहेत. तुम्ही पहा ना इथे, तुम्ही पहा ना सिंपल 6y इज इक्वल टू मायनस ऑफ 10x मायनस ऑफ 4 बनतोय. म्हणजे y इज इक्वल टू समथिंग काय काय बनतं पहा, y इज इक्वल टू मायनस ऑफ 10/6 इंटू x मायनस ऑफ 4/6 बनतं. म्हणजे y इज इक्वल टू mx प्लस c बनतं. म्हणजे एकच लाईन बनते ती फक्त. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणतात म्हणजे दोन लाईन असले पाहिजे, बट एकच लाईन येते. म्हणजे k इज इक्वल टू 0 जर का टाकला तर एकच लाईन येते. सो म्हणून केला मी इथे अवॉइड करतोय आणि आन्सर इथे मी मार्क करतोय 15. समजलं तुम्हाला हा पॉईंट? केच्या जागी जर का 0 टाकलं तर kxy म्हणजे 0xy तिथे चाललं जातं. 10x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0 म्हणजे एकच लाईन दिसते ती मला तिथे, बट दोन लाईन पाहिजे आपल्याला. दोन लाईन दिसत नाही यार. सो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही आहे, एकच लाईन आहे, तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही आहे, म्हणून मी तो निग्लेक्ट करतोय. ओके, अशी क्वेश्चन नंबर 24 काय बोलतात, सम ऑफ स्लोप ऑफ पेअर ऑफ लाईन्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ स्लोप. यार एकदम सोपं आहे. ते म्हणतात सम ऑफ स्लोप म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 इंटू m2. सो सम ऑफ स्लोप काय माहिती का, मायनस ऑफ 2h बाय बी आहे -7. प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे a बाय बी. ए किती आहे पहा, ए तर 4 आहे, बाय बी हा -7 आहे. -7 कॅन्सल करतो मी इथे, एचचा व्हॅल्यू -2 बनतो. आन्सर शुड बी -2. ते एचचा व्हॅल्यू विचारतं, एच व्हॅल्यू इज -2. ओके, 25. इक्वेशन रिप्रेझेंट्स कोइन्सिडेंट लाईन. कोइन्सिडेंट लाईनसाठी काय असतं माहिती ना, h² - ab हॅज टू बी 0. लाईन्स कोइन्सिडेंट असतील तर h² - ab 0 असला पाहिजे. आता इथे तुम्ही जर का कम्पेअर कराल नीट तर तुम्हाला हे समजेल की एच व्हॅल्यू काय आहे. नीट पहा काय, आपलं माहिती जनरल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² असा असतो. एचा व्हॅल्यू 4 आहे. ओके, बीचा व्हॅल्यू हा 1 आहे, वायचा स्कोर 1 आहे. 2hचा व्हॅल्यू हा h आहे, म्हणजे एचचा व्हॅल्यू हा h/2 ॲक्च्युली. एचचा व्हॅल्यू हा h/2 ॲक्च्युली. मायनस ab, एचा व्हॅल्यू 4, बीचा व्हॅल्यू 1. इट हॅज टू बी 0. म्हणजे h²/4 मायनस ऑफ 4 हॅज टू बी 0. सिम्प्लिफिकेशन कराल तर तुम्हाला इथे h²/4 इज इक्वल टू 4 मिळतो. म्हणजे h² इज इक्वल टू तुम्हाला 16 मिळतं. म्हणजे एचचा व्हॅल्यू मला प्लस ऑर मायनस 4 मिळतं. किती? प्लस ऑर मायनस 4. सो ऑप्शन डी इज अवर आन्सर. हा होता क्वेश्चन नंबर 25. नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतात पहा. इफ द इक्वेशन रिप्रेझेंट्स, द इक्वेशन रिप्रेझेंट्स, हा इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो म्हणे, x मायनस ऑफ 5 होल स्क्वेअर, ओके, प्लस x मायनस ऑफ 5 y मायनस ऑफ 6, ओके, मायनस ऑफ 2 इंटू y मायनस ऑफ 6 होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो? मी तुम्हाला काल सांगितलं होतं बा, किंवा एक थेरोटिकल लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं मी तुम्हाला. टेक्स्टबुक मधला सम असा एक नाही का, तो x मायनस 5ला कॅपिटल x असा ॲज्युम करूया आपण 1-2 मिनिटासाठी. याला कॅपिटल x आणि याला कॅपिटल y ॲज्युम करा ना 2 मिनिटासाठी. काय चाललं, याला कॅपिटल y ना, असं आहे हे, बरोबर ना. हे जे काही दिसतं तुम्हाला, तर हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. आता पहा काही सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं. मला वाटतं x² प्लस 2xy सेपरेट इक्वेशन काढायचं काय मला. फॅक्टर्स करायला लागतात ना, फॅक्टरवरती वर्क करा जर का माहीत नसतील तर. टेक x कॉमन, x प्लस 2y मायनस y कॉमन, x प्लस 2y इज इक्वल टू 0. मुलांना हे असं बनतं काय, पहा रे पुढे आता, x मायनस ऑफ y सेकंड ब्रॅकेट x प्लस 2y इज इक्वल टू 0 बनतो. इज इक्वल टू 0 बनतो म्हणजे एक तर x मायनस ऑफ y इज इक्वल टू 0 और x प्लस 2y इज इक्वल टू 0. पहा एक्सचा व्हॅल्यू काय, पहा x मायनस 5 आहे, मायनस ऑफ yचा व्हॅल्यू काय पहा, y मायनस 6 आहे, इज इक्वल टू 0 करतो मी इथे. एक्सचा व्हॅल्यू पहा काय, x मायनस 5 आहे प्लस 2, yचा व्हॅल्यू काय, y मायनस 6 आहे, इज इक्वल टू 0. सो ॲक्च्युअलमध्ये तर मला हे तरी समजलं यार की याला जर का मी सिम्प्लिफाय केलं तर हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बनतं. कारण की हे 2 लाईन मला मिळाल्या आहेत ना, 2 लाईन मिळाल्या की नाही. इथे x बनतं, -5 बनतं, मायनस y बनतं, मायनस प्लस 6 बनतं, इज इक्वल टू 0 बनतं. म्हणजे हे x मायनस ऑफ y, ओके, इज इक्वल टू -1 बनतं. हे एक लाईन मिळाली मला अशी. त्याला जर का सिम्प्लिफाय कराल तुम्ही, x मायनस ऑफ 5 प्लस 2y मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला x प्लस 2y, ओके, इज इक्वल टू -17 तिकडे गेलं की +17 असा काहीतरी बनतोय. आता मग या 2 इक्वेशनला जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल, जस्ट मायनस करा एकामधून, ओके, इथे -3y इज इक्वल टू मायनस कराल तर काय रे, -18 बनतं. हे म्हणजे yचा व्हॅल्यू मुलांना 6 बनतं, बरोबर ना. हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तर आहेच ॲक्च्युली, बट yचा व्हॅल्यू 6 असेल, बरोबर, तर एक्सचा व्हॅल्यू 5 बनतो. बरं, yचा व्हॅल्यू 6 कुठेतरी एकामध्ये टाका ना, एका इक्वेशनमध्ये एक्सचा व्हॅल्यू 5 बनतो. सो ऑप्शन नंबर डी मध्ये काय म्हणतात, दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स 2 स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू 5,6. बरोबर ना. 2 लाईनला सिम्प्लिफाय केल्यानंतर इंटरसेक्शनचा पॉईंट निघत असतो. 2 लाईन जे आले आपल्याला त्यांना आपण सिम्प्लिफाय केलं, इंटरसेक्शनच पॉईंट निघाला 5,6. ऑप्शन सी काय म्हणतोय, दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स 2 स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन मध्ये. नाही यार, ओरिजिन मधून पास नाही होता तो ओरिजिन मधून पास नाही होता. सो पासिंग थ्रू 5,6 हे आपला आन्सर असणार आहे. नाउ सी नेक्स्ट काय बोलताय, स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर इन द रेशो 1:2. म्हणजे ते म्हणतात एकाचा स्लोप 1 असेल तर दुसऱ्याचा स्लोप 2 आहे. म्हणजे
दुसरा स्लोप हा 2 टाइम्स आहे, म्हणजे स्लोप ऑफ वन लाईन इज के टाइम्स दी अदर, वेअर के इज 2. बट हे सोल्युशन तर माहिती आहे यार आपल्याला, हे असं फॉर्म्युला पाठ करायचं असतं आपल्याला. स्लोप ऑफ वन लाईन इज के टाइम्स दी अदर असं असेल तर हा रिझल्ट आहे, बरोबर. 4h² पहा एचची व्हॅल्यू एचच येते बाय ए बी, एचा व्हॅल्यू 1 आहे, एचा व्हॅल्यू 1 आहे, आणि बीचा जो व्हॅल्यू आहे ना, बीचा व्हॅल्यू आहे इथे 6 इज इक्वल टू के प्लस 1. के काय आहे 2 आहे, 2 टाइम्स मीन्स 2 + 1 इज 3, 3² 9 डिवाइड बाय केचा व्हॅल्यू आहे 2. डन. इथे बनतं पहा 4h² बाय 6 इज इक्वल टू 9/2, 2 तिकडे जातो 8h² इज इक्वल टू इथे काय बनतं 9 × 6 बनतं. सो h² चा व्हॅल्यू विचारतात, 8 तिकडे जाऊन डिवाइड होतं, 9 × 6 डिवाइड बाय 8, 2 चा टेबल 2 3 जा 2 4 जा, ओके 27/4 बनतं. 27/4 मीन्स h² इज इक्वल टू 27/4. ऑप्शन नंबर डी बहुतेक आन्सर दिसतोय, ऑप्शन नंबर डी हा आपला आन्सर असणार आहे. सी 28 ते बोलतात इफ सम ऑफ स्लोप ऑफ लाईन्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ स्लोप, म्हणजे m1 + m2 सम ऑफ स्लोप इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ स्लोप. एकदम सोपं आहे. सम ऑफ स्लोप काय -2h/b असतं, प्रोडक्ट ऑफ स्लोप काय a/b असतं. b चा कॅन्सलच होणार आहे आता. 2h चा व्हॅल्यू 2k म्हणजे -2h चा व्हॅल्यू -2k. a चा व्हॅल्यू काय रे, a चा व्हॅल्यू 4 आहे, बरोबर. म्हणजे k चा व्हॅल्यू मुलांना, k चा व्हॅल्यू इथे -2 येईल. बहुतेक हा सम ऑलरेडी केला होता आपण, हा क्वेश्चन बहुतेक रिपीट झालेला दिसतोय. 29 पहा बरं काय म्हणताय, व्हॉट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स. या 2 लाईनचा आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचा आहे. या 2 लाईन्स आहे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचा आहे. ओके, एक मिनिट काय, ठीक आहे. तर पाहाल व्हॉट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस 2 लाईन्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंटचा कोऑर्डिनेट असतो ना, त्याचा हा फॉर्म्युला आहे. जो गिवन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे 6x² + 5xy -4y² + 7x + 13y -3 इज इक्वल टू 0, बरोबर ना. सो ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c इज इक्वल टू 0. कंपेअर करा, एचा व्हॅल्यू 6 मिळेल तुम्हाला. ओके, 2h चा व्हॅल्यू 5 म्हणजे h चा व्हॅल्यू 5/2 मिळेल. डन. b चा व्हॅल्यू -4 मिळेल. फाईन. g चा व्हॅल्यू 7/2 मिळेल. ओके, 2f इज 13 मीन्स f इज इक्वल टू 13/2 मिळेल, 13/2 मिळेल. आणि c चा व्हॅल्यू मुलांना -3 मिळेल, -3 मिळेल. अरे यार एक मिनिट, ठीक आहे. c चा व्हॅल्यू मुलांना -3 मिळेल. टाकून द्या व्हॅल्यूज, ओके. तर पहा b × g, b -4 × g 7/2. ओके, मायनस h × f, h काय रे बाबा 5/2 × f काय f 13/2 डिवाइड बाय h² - ab, h² काय 25/4 मायनस ab काय a × b 24 बनतं, -24 बनतं, सॉरी. ओके, -24 बरोबर, कॉमा f - gh. हे पहा डिनॉमिनेटर आहेच इथे नाही का, बहुतेक हे माझ्या मागे जात आहे, बहुतेक दिसत नाही वाटतं तुम्हाला. ठीक आहे, पण एक रिक्वेस्ट करू का रे, इतकं करून घ्याल का प्लीज, कॅल्क्युलेशन असतं आहे, बरोबर आहे, तर प्लीज करून घ्याल कॅल्क्युलेशन. चला लास्ट समय आता पुढचा करा कॅल्क्युलेशन आणि चॅट बॉक्समध्ये सांगा आलं का तुम्हाला ते. 30 काय म्हणतात, इक्वेशन ऑफ अ बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन. पहा x² - y² इज इक्वल टू 0 म्हणजे एकतर x - y × x + y इज इक्वल टू 0 असं असणार की नाही. म्हणजे एकतर लाईन आहे x - y इज इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन आहे x + y इज इक्वल टू 0. हे दोन वेनी करू शकतो आपण. फॉर्म्युला जर का बायसेक्टरचा, अँगल बायसेक्टरचा फॉर्म्युला माहिती जरी नसेल तरी करू शकतो बरं आपण, काही प्रॉब्लेम नाही इथे. ओके, पाहता हे अशा 2 लाईन्स आल्यात, पण तुम्हाला हे समजलं पाहिजे ह्या 2 लाईन्स कशा आहेत. यातली पहिली जी लाईन आहे तर ही तर ॲक्च्युली y इज इक्वल टू x आहे, दुसरी जी लाईन आहे y इज इक्वल टू -x आहे. अशा 2 लाईन्स आहेत त्या. क्लिअर आहे मुलांना. तर मी तुम्हाला काय सांगतोय पहा, ही पहिली लाईन आहे पहा, ही आपली पहिली लाईन आहे, ही आपली पहिली लाईन आहे, 45 डिग्री अँगल करतो ती वाला लाईन आहे. का y इज इक्वल टू x लाईन आहे ना, y इज इक्वल टू mx, m इज 1, स्लोप इज 1 म्हणजे अँगल इज 45. आणि ती जी दुसरी लाईन आहे ना, दुसरी लाईन ती y इज इक्वल टू -x आहे, y इज इक्वल टू -x आहे. म्हणजे हा पण 45 असला पाहिजे, -x म्हणजे -1 स्लोप म्हणजे 135 अँगल ऑफ इन्क्लिनेशन, 45 म्हणजे 135 बनणार आहे तो. सो असे हे जे 2 रेड लाईन्स आहेत ना, मग या 2 रेड लाईन्सचा बायसेक्टरचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचं. बट हे पाहूनच समजतं
की हा रेड लाईन आणि हा रेड लाईन याचा बायसेक्टर हा एक्स ॲक्सिस आहे उलट, नाही का, एक्झॅक्टली मधातून जातोय नाही का. म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 एक बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर, आणि वाय इज इक्वल टू 0 हा दुसरा अँगल बायसेक्टर आहे. पहा ना तुम्ही, हा जो पोर्शन दिसतोय किंवा हा जो अँगल दिसतोय तुम्हाला इथे, हा जो पोर्शन आहे या पोर्शन बद्दल बोलतोय, याचा अँगल बायसेक्टर एक्झॅक्टली वाय ॲक्सिस आहे की नाही. म्हणजे त्या अँगल बायसेक्टरचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 आहे. मग एक अँगल बायसेक्टर एक्स इज इक्वल टू 0, एक अँगल बायसेक्टर वाय इज इक्वल टू 0. करा बरं मल्टिप्लिकेशन, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, मल्टिप्लिकेशन कराल एक्स इंटू वाय इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. सो ऑप्शन नंबर ए इज अवर आन्सर. ऑप्शन नंबर ए हा आपला आन्सर असणार आहे. येस. तर पहा रे, टोटल 30 क्वेश्चन्स आपण केलेले आहेत असाइनमेंटमधून, बरोबर. आज आपला पहिला सेशन होता MCQचा. प्लीज कमेंट सेक्शनवरती प्लीज कळवाल की तुम्हाला लाईक कसा वाटला. काही चेंजेस पाहिजे असतील, काही स्पीडमध्ये कमी जास्ती करायचं असेल, किंवा जो काही चेंजेस असेल, किंवा एकदम मस्तपैकी समजला असेल, जे काही आहे ते सांगा. कारण काय रे, तुम्ही जर का सांगाल ना, मग त्याप्रमाणे थोडेसे चेंजेस आम्ही पण ॲज अ टीचर करू शकतो, बरोबर. तर आता उद्याच्या लेक्चरमध्ये राहिलेले 20 क्वेश्चन्स करायचे आहे आपल्याला, प्लस टेक्स्टबुकमधले पण जे काही MCQज आहेत ना, तर ते पण MCQज मी ट्राय करेन की त्या सेशनमध्ये इन्क्लूड करेन, बरोबर ना. प्लॅन तर आपला इतकाच होता की MCQची असाइनमेंट सॉल्व्ह करायची, बट थोडंसं आणखीन एक्स्ट्रा देऊया. टेक्स्टबुकमधले पण MCQ मी सॉल्व्ह करून देईन, ते पण इम्पॉर्टंट असतात नाही का. ठीक आहे गाईज. सो सेशन आपण इथे एंड करूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. बाय बाय.